गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ओके, काही प्रॉब्लेम? थँक्यू. आज मला इथं बोलवलं त्याबद्दल मी खरं तर ऑनरेबल संजय मालपानी सर आणि या सगळ्यांचा शतशः ऋणी आहे. याला कदाचित खेमनार सर कारणीभूत झाले असतील. त्यांनी माझं एक व्याख्यान नगरला ऐकलं आणि त्यांनी आग्रह धरला की तुम्ही इथं आले पाहिजेत. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी आत्ताच ज्यांनी अतिशय सुंदर विचार व्यक्त केले असे सोमानी सर, या ऐतिहासिक संस्थेचे कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर गायकवाड सर, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेल्या डॉक्टर कुलकर्णी मॅडम, खेमनार सर, प्राध्यापक आसोले मॅडम, माझ्याबरोबर आलेले श्री प्रमोद झावरे सर, सर्व प्राध्यापक वर्ग आणि माझ्या जमलेल्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मला तुमच्याशी बोलायचं आहे, संवाद साधायचा आहे. तुम्ही कम्फर्ट असताल तर काही प्रॉब्लेम नाही, पण मी थोडा अनकम्फर्ट आहे यासाठी की मला 2 वाजता कार्यक्रम आहे, जरा थोडा उशीर झाला आणि अर्धा तास जायला लागतो. त्यामुळं माझे विचार आता मला पटपट 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 फास्ट बुलेट ट्रेननी सोडावं लागतील असं मला वाटतंय. आणि म्हणून आर यू रेडी? ओके, थँक्यू. तर मला असं वाटतं की एव्हरीबडी वॉन्ट्स सक्सेस, नो बडी वॉन्ट्स फेल्युअर. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला यशस्वी व्हावं वाटतं, अपयश कोणालाच नको आहे, बरोबर आहे. पण तरी जर तुम्हाला यशस्वी व्हावं वाटत असेल, तुम्हाला श्रीमंत व्हावं वाटत असेल, तुम्हाला आनंदी व्हावं वाटत असेल, तुम्हाला विमानात बसावं वाटत असेल, तुमच्यापैकी काही बरीच मंडळी विमानात बसलीत का? कोण कोण बसले वर हात करा बरं. नोबडी? मला वाटलं संगमनेर तालुका श्रीमंतचा इथं नक्की. आणि अशा या प्रोफेशनल कॉलेजमध्ये तुम्ही शिकतात, त्यामुळे तुमचे एम्स ड्रीम्स मोठे असतील असं मला वाटलं होतं. पण काय हरकत नाही, बसावं कुणाकुणाला वाटतं. आता पुढचा प्रश्न माझा आहे, कुणाकुणाला विमानात बसावं वाटतं? वर हात करा. खाली करा, खाली करा. एक शब्द सांगतो, लक्षात ठेवा. एक वाक्य सांगतो, नॉट फेल्युअर बट लो एम इज ए क्राईम. फेल होणं हा गुन्हा नाही, विमानात बसायला न मिळणं हा गुन्हा नाही, पण विमानात बसावंच वाटत नाही हा मात्र मोठा गुन्हा आहे. म्हणून इथून पुढं कधीही म्हणजे काय करा, तर मोठं स्वप्न पाहायला सुरुवात करा. आणि म्हणून म्हणजे मला असं वाटतंय मित्रांनो की सीड असतं, बीज असतं. प्रत्येक बीजाचं वृक्ष होऊ शकतो ना. पण प्रत्येक बीजाचा वृक्ष होतोच असं नाही. एम आय राईट? मला काय म्हणायचं तुम्हाला समजलं? जसं प्रत्येक बीजाचा वृक्ष होऊ शकतो, पण प्रत्येक बीजाचा वृक्ष होत नाही, तसं प्रत्येक जन्माला आलेल्या माणूस हा यशस्वी होऊ शकतो, पण प्रत्येक माणूस जन्माला आलेला यशस्वी होईल याची काही गॅरंटी नाही. मग मी आत्ताच म्हटलं की एव्हरीबडी वॉन्ट सक्सेस, प्रत्येकाला यश हवंय. मग का होत नाही याची काही कारणं येतं. आणि म्हणून ते कारणं, काही हॅबिट्स येतात, काही सवयी येतात, त्याच्याबद्दल थोडंसं मला विश्लेषण करायचं. की पहिली गोष्ट अशी की तुमचा माइंड पॉवर तुमची कशी आहे, माइंडसेट कसा आहे, मानसिकता कशी आहे, पहिलं कारण. दुसरं कारण आहे की तुमचा ॲटिट्यूड कसा आहे, दृष्टिकोन कसा आहे. तिसरं कारण सरांनी सांगितलं, गायकवाड सरांनी, की तुमचं ध्येय किती मोठं आहे, म्हणजे ते किती स्मार्ट आहे. चौथं कारण आहे की तुमचं म्हणजे असोसिएशन, संगत आणि तुमच्या हॅबिट्स. हे 2-4 कारण, आणखीन काही असतील पण एवढे कारणं नक्कीच आहेत तिथं. त्यामुळं तुम्हाला जर जीवनात यशस्वी मोठं व्हायचं असेल तर पहिली लागते तुमची मानसिकता. आणि तुमची मानसिकता कशी आहे त्यावरती पुढचं सगळं यश अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही आता तरुण आहात, यंग आहात, की आजपासून 10 वर्षानंतर तुम्ही कुठं असणार आहात याचं चित्र रंगवलं की नाही मला माहीत नाही, पण तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. पण तरीही तुमच्यापैकी सगळे लोक यशस्वी होऊ शकणार नाहीत. का? तर तुमची मानसिकता तुम्ही म्हणजे जंगलातला सगळ्यात मोठा वजनदार प्राणी हत्ती पाहिला असेल, तो जंगलातला नाही पण प्राणी संग्रहालयात पाहिला असेल किंवा सर्कसमध्ये पाहिला असेल, तर त्या सर्कसला एवढ्या मोठ्या हत्तीला एका छोट्याशा दोरखंडाने दोरीने बांधलेलं असतं.
तो झाडाची झाडं उपटू शकतो, गाड्या घोड्या फेकून देऊ शकतो, पण ते छोट्याशी दोरखंड तोडू शकत नाही. का? तर त्याची मानसिकता. काय मानसिकता? की जेव्हा तो त्याचा जन्म होतो तेव्हा जे लहान असतो हत्ती, त्यावेळेस त्याला मोठ्या साखळदंडाने बांधलं जातं. तुमच्यासारखा तो तरुण असतो, त्याला खूप मोठं काहीतरी करायचं असतं, म्हणून त्याला जंगलात जायचं, फिरायचंय, पण तो साखळदंड जाऊ देत नाही. तो काय करतो? हिसके मारतो, हे करतो, ते करतो, रक्तबंबाळ होतं त्याचं पाय. शेवटी त्याला असं वाटतं की नाही नाही, मी आता हे तोडू शकत नाहीये, हा साखळदंड तोडू शकत नाही. आणि त्या दिवसापासून त्याची मानसिकता खच्चीकरण होतं आणि मोठा झाला तरी तीच मानसिकतेने तो जगतो, म्हणून त्याला छोट्याशा दोरखंड सुद्धा तोडू शकत नाही. कुंभाराकडे गाढवं असतात, तुम्ही पाहिलं की नाही माहीत नाही, पण ते बांधावं लागत नाही. संध्याकाळी गाढवं गोळा करून आणले की त्यांच्या पायाला हात लावावा लागतो, फक्त पायाला हात लावलं की त्या गाढवाला वाटतं मला बांधलेले, ते जातच नाही. सकाळी उठल्यानंतर परत तो कुंभार त्या गाढवांच्या पायाला हात लावतो, त्याला वाटतं मला सोडले की तो निघाला चाललाय तिथं. म्हणजे तशी ही मानसिकता. तसं मला हे म्हणायचं की तुमचा जन्म झाला तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही जंगलातले हत्ती आहात, पण सर्कसमधले हत्ती बनू नका. ही मानसिकता तुमची कधीच कमी होऊ देऊ नका. आणि त्याचबरोबर तुमचा दृष्टिकोन, ॲटिट्यूड. एक मी पुस्तक म्हणजे तुम्हाला लिहून देतो, म्हणजे कदाचित तुम्ही लक्षात ठेवा. एक पुस्तक जरूर तुम्ही वाचा, छोटंसं 100 पानाचं पुस्तक आहे, त्याचं नाव आहे ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग बाय जेफ किलर. मी 200-300 पुस्तकं वाटले, मित्रांना दिले. तो ऑथर काय म्हणतो? ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग, दृष्टिकोन हा सर्व काही आहे. त्याच्यात 3 चॅप्टर येतं आणि 3 चॅप्टरचे 3 गोल्डन स्टेटमेंट येतं. तेवढे स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवले. आता तुम्ही पेन कागद आणला नसेल, पण इथून पुढे माझी विनंती आहे, जेव्हा केव्हा तुम्ही कुठं कीर्तनाला गेले, प्रवचनाला गेले, व्याख्यानाला गेले, तर लग्नात जाऊन बुंदी खायला जातो तसं जाऊ नका. काय की पेन आणि कागद ठेवा, यासाठी की 100 बका 1 लिखा. मी आता 100 शब्द बोलल, पण त्यातलं एकही तुमच्या लक्षात, कारण परमेश्वराने विसरून जाण्याची आपल्याला सवय दिलेली. त्यामुळे इथून पुढं कधीही काय करत जा आणि पहिल्या लाईनमध्ये बसायची सवय लावा. जरा मागं हॉल मागून बरत येतो. का? आपली मराठी मानसिकता. काय म्हणजे बऱ्याच वेळेस मी विचारतो पुढे बस, नाही बरं आहे मागं. का? जमलं तर ठीक आहे, नाही तर सटकायला बरं. मराठी माणूस मागचा दरवाजा उघडा ठेवतो म्हणून तो पुढे जाऊ शकत नाही. दरवाजा बंद करायचा शिका. मी स्टेट बँकेतली 13 वर्षाची नोकरीचा तो दोर कापला म्हणून मी इथपर्यंत येऊ शकलो. तुम्हालाही तो दोर कापावा लागेल. आणि म्हणून म्हटलं ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग. 3 वाक्य सांगतो फक्त, 3 गोल्डन स्टेटमेंट. तेवढे लक्षात ठेवा की 3 चॅप्टरचे 3 स्टेटमेंट आहे. पहिलं वाक्य आहे, सक्सेस बिगेन्स इन हेड सो थिंक राईट. यशाची सुरुवात मस्तकातून होते, तेव्हा योग्य विचार करायला सुरुवात करा. पहिलं. दुसरं वाक्य आहे की युअर वर्ड्स डिसाइड युअर पर्सनॅलिटी अँड कॅरेक्टर. तुमचे शब्द हे तुमचं चरित्र आणि चारित्र्य दाखवत असतात, म्हणून योग्य शब्द वापरा. आणि तिसरं वाक्य आहे काय? युअर ॲक्शन प्रोड्युसेस रिझल्ट सो ॲक्ट पर्पजफुली. तुमची प्रत्येक कृती तुम्हाला यश किंवा अपयश देत असते, त्यामुळे ती कृती कशी करायची याचं तुम्ही ठरवलं. इथं बसलेत तुम्ही आणि तुमची मानसिकता, तुमच्या मनात काहीतरी चाललंय, घरी काय असेल, मित्र काय म्हणतोय वगैरे, तर पालथ्या गडावर पाणी वरतून काही मिळेल का तुम्हाला? आणि म्हणून इथं बसलोय ना, आता जायचा तर वेळ गेलेलाच आहे तिथं, तर कॉन्सन्ट्रेट, फोकस करा. तुम्हाला फोकस करता येत नाही, म्हणून सक्सेस मिळण्याचं प्रमाण कमी होतं तिथं. आणि म्हणून मी म्हटलं की हे 3 सेंटेन्स जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला खूप. तुम्ही जंगलचा राजा सिंह का म्हटला जातो? तसं राजा म्हणलं की तो सर्वगुण संपन्न असायला पाहिजे, पण तो हत्ती इतका वजनदार नाही, जिराफा इतका उंच नाही. काय म्हटलं मी? म्हणजे कोल्हे इतका हुशार नाही, हरणा इतका चपळ नाही. हरिण 90 km/h पळतं, सिंह मात्र 60च पळतो, पण तरी राजा कोण येतं? सिंह आहे. काय? कारण हे 3 वाक्य त्याला लागू येतं. काय 3 वाक्य लागू येते? तुम्ही आताच वापरलेले तिथंच. सिंह जिथं बसतो त्याला सिंहासन म्हणतात. काय म्हणतात त्याला? छत्रपती शिवाजी महाराजांना वापरलं तसं. तुम्ही बसता त्याला काय म्हणतात? नाही ते जाऊ द्या, ते बाकीचं सोडू नका. काय? ओके. तर सिंह तो राजा काय आहे? जंगलचा राजा काय आहे? तुम्हाला राजा व्हायचं असेल तर हे 3 वाक्य याच्यावरती विचार करावा लागेल. तो सकाळी उठल्यानंतर बसतो, बसल्यानंतर समोर बघतो आणि एक प्राणी समोरून जात असतो. काय असतो? समजा हरिण जाते, कुठलाही असो, लहान असो मोठा असो, इट मेक्स नो डिफरन्स फॉर हिम. त्याला काही फरक पडत नाही, कारण त्याची मानसिकता काय. त्याला पाहिल्याबरोबर सिंहाला म्हणजे काय होतं? तोंडाला पाणी सुटतं. ब्रेकफास्ट आला वाटतंय, लंच आलं वाटतंय. काय? आणि त्या प्राण्याने याला पाहिल्यानंतर त्याची मानसिकता उलटी होती. त्याला म्हणजे त्याच्या घशाला कोरड पडती, कारण त्याला जीव वाचवायचा आहे. लक्षात आलं का? ॲटिट्यूड पहिलं,
पाहिल्यानंतरच हे तोंडाला पाणी सुटतं की जीभ सुटते, आता काय प्रॉब्लेम नाही काय. दुसरं वाक्य काय, सक्सेस बिगेन्स इन हेड. सिंहाच्या डोक्यात बसलं का नाही ते सक्सेस. दुसरं वाक्य की युअर वर्ड्स डिसाइड युअर पर्सनॅलिटी अँड कॅरेक्टर. सिंहाचा वर्ड म्हणजे सिंह गर्जना. एक गर्जना ठोकली की सगळं जंगल दणानून सुटतं, सगळे प्राणी शब्द खाली घालून पळून जातात का नाही. पहिला वर्ड, पहिला शब्द तिथं. आणि तिसरं, युअर ॲक्शन प्रोड्युसेस रिझल्ट. सिंहाची पहिली झेप, पुढचा प्राणी अर्धगरगळीत होतोय तो, याच्यापेक्षा फास्ट असतो पण नाही करू शकत तो. काय करतोय तो, म्हणजे पहिली ॲक्शन. तसं की 3 वाक्य तुमच्या लक्षात ठेवले पाहिजेत तिथं. कारण हे जर 3 वाक्य तुम्ही केले तर मग मी काय म्हटलं तिथं की खऱ्या अर्थाने की पहिल्यांदा मानसिकता सांगितली, आता दुसरं काय सांगितलं, ॲटिट्यूड सांगितला, आता तिसरं सांगतोय की म्हणजे एम, ध्येय. मी सुरुवातीलाच म्हटलं की नॉट फेल्युअर बट लो एम इज ए. बरोबर आहे. तर म्हणजे तुमचं एम कसं असलं पाहिजे, मोठ्यात मोठं स्वप्न बघा. मला जर एका वाक्यात माझ्या पुस्तकातही लिहिलेलं आहे आणि एका वाक्यात जर माझ्या यशाचं रहस्य सांगितलं तर बडी सोच कडी मेहनत और पक्का इरादा. बडी सोच कडी मेहनत आणि पक्का इरादा. म्हणजे आता थोडंसं वेळ मिळाला तर मी माझ्याबद्दल थोडंच सांगणार आहे, नाही जमलं तर मग सोडून देऊ बरं का. म्हणजे मी कुठून आलो आणि कसा कुठपर्यंत पोहोचलोय तर थोडीशी कल्पना तुम्हाला पाहिजे तिथे. तर गोल कसा असला पाहिजे तर मोठा असला पाहिजे तो. म्हणजे तुमचा त्यासाठी तुम्ही कधी गोल बुक लिहिलंय का, नसलं लिहिलं तर लिहायला सुरुवात करा. 2 गोल बुक असतात. माझ्या खिशात एक छोटी डायरी आहे, तो माझा छोटा गोल बुक आहे. आणि मोठी डायरी आहे ती घरी असती, म्हणजे मोठे गोल. आजपासून 10 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 3 वर्षानंतर तुम्ही कुठं असताल इमॅजिन करा. तुमचं जे काय म्हणते मन म्हणते ते सांगा, ठरवा. लक्षात आलं का. लिहा. आणि छोटे गोल म्हणजे काय, 1 दिवसाचा, 8 दिवसाचा, महिनाभराचा, 2-6 महिन्यापर्यंतचे गोल छोटे लिहिले पाहिजे. ते गोलबुक लिहिलं पाहिजे, ते लिहायची सवय लावा. म्हणजे मला जेव्हा कळालं, मला कुणीतरी शिकलंच असं ना, मला तर काही जन्मजात कळालं नसतं. गोलबुक लिहायला सुरुवात केली. माझे आउट ऑफ 57 गोल म्हणजे आय हॅव अचीव्ड 56. आता शेवटचा गोल राहिला आहे तो माझा ते की मला 1000 मुलं दत्तक घ्यायचे आणि त्या 1000 मुलांना म्हणजे गरीब, हुशार आणि होतकरू गरीब मुलांना त्यांना मला काय स्कॉलरशिप देऊन त्यांना मला उद्योजक बनवायचं आहे मरण्याच्या अगोदर. ते 57वा गोल आहे. नाऊ आय एम 68. 68 वर्षाचा तरणा भांड तुमच्यासमोर उभा आहे. होईल का नाही माहीत नाही, काउंट डाऊन स्टार्ट झाले. लाईफ इज अ फुल ऑफ अनसर्टेनिटी. पण गोल तर सेट केलाय ना. काय जोपर्यंत गोलच सेट नसेल तर होणारच नाही तिथं. म्हणून गोलबुक लिहायला सुरुवात करा. आणि तुम्ही स्मार्ट वर्क करायला, तुम्ही तसं स्मार्टच वर्क करताय. म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहात की या म्हणजे बिझनेस BBA ला तुम्ही ॲडमिशन घेतलंय. आता पुढे MBA करणार आहात, बरोबर आहे, उद्योजक होणार आहात. तुमच्यापैकी किती ते बोलतो मी थोडंसं तिथं. परंतु की गोल हा स्मार्ट असला पाहिजे. स्मार्ट म्हणजे चिकनाचा उपडा नाही. SMART. S फॉर स्पेसिफिक, M फॉर मेजरेबल, A फॉर अचिवेबल, R फॉर रिअलिस्टिक, T फॉर टाइम बाउंड अँड ट्रस्टेड. म्हणजे असा गोल जर तुम्ही सेट केला आणि तुम्ही स्मार्ट वर्क करायला सुरुवात केली म्हणजे आपल्याला हार्ड वर्क करून, आता मी म्हणजे हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क तुम्हाला कळतं. मानेच्या खालच्या भागाचा 80% उपयोग करून जे काम करतात ते गरीब असतात, मजूर असतात किंवा ते ब्रेड अँड बटर खातात. पण मानेच्या वरच्या भागाचा 80% उपयोग जे करतात ते श्रीमंत असतात, ते यशस्वी असतात, ते मोठे असतात. त्यामुळं आपल्याला मानेच्या वरचा भागाचा उपयोग केला तर त्याला स्मार्ट वर्क म्हणतात. काय म्हणतात. आणि मानेच्या खालच्या भागाचा उपयोग केला तर हार्डवर्क म्हणतात. म्हणजे स्मार्ट वर्कचं एक उदाहरण मी देत असतो तिथं. आता आपण 21व्या शतकात येतं. 20व्या शतकातला एक कावळा होता. आता तुम्ही फारच म्हणजे भाग्यवान आहेत की तुम्हाला पाणी खूप आहे. पण आमच्या मराठवाड्यातलं, माझ्या बीड जिल्ह्यात माझा जन्म आहे, तर तिथं दुष्काळ आहे. नेहमीच पाण्याचा प्रॉब्लेम असतो. म्हणून आमच्या कावळ्याची गोष्ट सांगतो. उन्हाळ्यात कावळ्याला तहान लागती. तो फिरतो कुठंच पाणी नाही, नदी नाही, नाला नाही, काय नाही. पण एक शेतकरी असतो, त्याने एक हंड्यात पाणी ठेवलं असतं. त्यामुळे तो खाली उतरतो, त्या हंड्यावर बसतो. पण ते पाणी तळाशी असतं, ते पाणी चोचेला येत नाही. मग करायचं काय. मग आतापर्यंत डाव्या मेंदूने विचार करताना लगेच स्विच करतो, राईट मेंदूने विचार केला. ते म्हणतो याच्यात जर काही टाकलं तर वर येईन पाणी, माती टाकलं तर येणार नाही, पण दगडं टाकली तर येईल. म्हणून तो त्याच्यावर दगडं टाकायला सुरुवात करतो, हार्ड वर्क करतो, 2-4 तास दगडं टाकतो. मग म्हणजे ते पाणी वर येतं, पाणी पितो आणि उडून जातो. हा 20व्या शतकातला कावळा होता. याला हार्ड वर्क म्हणतात. स्मार्ट वर्क करणारा काय करतो. आता समजा 21व्या शतकातला कावळा असेल तर तो इकडं तिकडं उडल, इकडं तिकडं उडल. या हायवेला कुठंतरी एखादं कोल्ड्रिंकचं दुकान, तुम्ही कोल्ड्रिंक पिता का. पिता ना. आजपासून जर कोल्ड्रिंक पिता तर याद राखा, प्यायचं तर ज्यूस प्या.
काय तुमच्याकडे ऊस खूप आहे, ऊसाचा रस प्या, लिंबू सरबत प्या, म्हणजे बाकीचं कुठलंही प्या. पण हे मल्टीनॅशनल कंपन्या येतात त्या ते म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला की ते कोल्ड्रिंक म्हणजे टॉयलेट क्लीनर आहे आणि प्या तुम्ही काय करायचं ती. पण ओके, कुणीतरी पिलेलं असतं तिथं, कावळा उडत जातो, तुम्ही ते कोल्ड्रिंक पिलेलं आहे तर ती स्ट्रॉ फेकून दिलेली, तो स्ट्रॉ उचलतो, घेऊन येतो आणि उडत उडत त्या खांद्यावर बसतो, स्ट्रॉ आतमध्ये टाकतो, एक तोंडात टाकतो, सट दिशी पितो आणि पट दिशी उडून जातो. ते होतं हार्ड वर्क आणि हे स्मार्ट वर्क. तुम्हाला कुठलं काम करायचं तुम्ही ठरवायचं तिथं, स्मार्ट वर्क करायचं तिथं, आणि चांगल्या हॅबिट्स आणि चांगली संगत. काय म्हणजे हे आता खूप आणखीन खूप मोठं आहे, पण एवढं सांगायला वेळ नाही म्हणून जरा फास्ट मी काय म्हटलं तिथं की तुम्ही भाग्यवान आहात. मी इथं आलो तेव्हा माझं वेलकमच आमच्या ताईंनी केलं, पण त्याबरोबर उजव्या बाजूला AI होतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स होतं. मी मुलं फारच स्मार्ट दिसत आहेत, ॲडव्हान्स दिसत आहेत, कॉलेजच ॲडव्हान्स आहे तर मुलं का नसणार. पण AI काय आर्टिफिशियल, माझ्या पुस्तकामध्ये AI वर एक आर्टिकल लिहिलेलं आहे म्हणून त्याच्याबद्दल थोडं सांगतो की जुन्या काळी 50, 60, 70 वर्षापूर्वी ज्याच्याकडे जास्त जमीन होती तो जमीनदार होता. 100-200 एकर जमीन होती. पण आता काय झालं की शेतीचे तुकडे 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 व्हायला. माझे आजोबा 300 एकरचे पाटील होते, आजोबा, त्यांना 2 मुलं होते, 150-150 एकर झालं. माझ्या वडिलाला 5 मुलं, मला 30 एकर जमीन आली. माझ्या एका भावाला 4 आणि एका बाजूला 5 मुलं येतं, म्हणजे मी आजोबा झालोय. 60 वर्षापूर्वी 300 एकरचा पाटील आता 3 एकरचा पाटील झालाय. शेतीचे तुकडे तुकडे होत असताना शेतकऱ्यांच्या मुलांनी, कास्तकारांच्या मुलांनी जर व्यवसायाकडे वळलं नाही तर काय होणार आहे, वाढून ठेवलेले ते. पण ओके, जुन्या काळी ज्याच्याकडे जास्त शेती तो काय होता, जमीनदार होता. त्याच्यानंतर मग रेव्होल्युशन, बऱ्याच रेव्होल्युशन आल्या, क्रांती आल्या, एक इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन आली, बरोबर आहे. ज्याच्याकडे जास्त कारखाने, ज्याच्याकडे जास्त मशिनरी, टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी ते श्रीमंत होते. पण आता 21व्या शतकात आता त्याच्या पुढं आले तिथं, म्हणजे जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण आहे माहिती आहे तुम्हाला? ॲलन मस्क आहे. ओके, फेब्रुवारी 23मध्ये जसं आपण दिवाळीला, दसऱ्याला, गुढीपाडव्याला एखादा ड्रेस घेतो, काहीतरी करतो, तसं त्यांनी फेब्रुवारी 23ला चालता चालता एक गोष्ट विकत घेतली, ते आहे ट्विटर. काय आहे ट्विटर माहिती ना तुम्हाला? त्याचं आता व्हर्जन काय Xमध्ये केलं आहे त्यांनी. ते ट्विटर माहीत असेल तुम्हाला, ते तेवढं माहीत नक्कीच असणार ते. ओके, तर ते त्यांनी $42 बिलियन विकत घेतलं. किती? $42 बिलियन. आता $42 बिलियन म्हणजे 85 रुपये रेट. किती पैसे होतात त्याचे? मी जरा कच्चा आहे, मी MSc मॅथमॅटिक्सच केलं आहे, पण कच्चा आहे. तुम्ही किती होते ते मला नका सांगू, पण तुमच्या सरांना उद्याच्याला पर्सनली दाखवा, बघू किती मुलांना कळतंय की म्हणजे $42 बिलियन म्हणजे इंडियन रुपीज. पण ते आकडे लिहिता लिहिता म्हणजे काय होईल, डोळे पांढरे होऊन जातील, इतका आकडा मोठा आहे तिथं. आणि त्यांनी ते विकत घेतलं. मग ते काही शेकड्यानी शेती आहे का? ती काय मशिनरी आहे का? ते हे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता सोमानी सरांनी 2-3 उदाहरणं दिली ना, फ्लिपकार्ट वगैरे तिथं, बरोबर. ह्या कंपन्या काय करतायत आता सध्या त्या, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून, बरोबर आहे का नाही? तर ह्या कंपन्या, स्विगी घ्या, झोमॅटो घ्या, ओयो घ्या, म्हणजे फ्लिपकार्ट, ह्या बऱ्याच कंपन्या येतात. त्या कंपन्या फक्त कशाच्या माध्यमातून, AIच्या माध्यमातून, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करोडो रुपये कमवून श्रीमंत होत आहेत. त्यामुळं काळ बदलत चालला आहे. आता आपल्याला बदलावं लागेल. जुन्या काळी म्हणजे आपण खोदत होतो, नांगरत होतो, आता काय आलं, पोकलान आलं आता, म्हणजे लेबर. आम्ही 1997ला आमच्याकडे मोबाईल नव्हता, तेव्हा होता तो पेजर होता. सरांना माहीत, पेजर होता. आता मोबाईल आलाय. हा मोबाईल राहणार नाही, 2-5-10 वर्षांनी हा मोबाईल जाणार आहे. तुमच्या हातात एक रिस्ट वॉच येणार आहे ॲपलचं, बरोबर आहे का नाही? ॲपलचं रिस्ट वॉच आहे आणि तेच सगळं असणार आहे याच्या 10 पट. म्हणजे जसं मोबाईल 10 कामं करतो, काय मोबाईलने कुणाकोणाचं वाटोळ केलं मी सांगत नाही, ते मला सांगायला वेळ पण नाही आहे. काय रेडिओचं केलं, बॅटरीचं केलं, कॅमेऱ्याचं केलं, 10 लोकांचं वाटोळ केलं त्यांनी. तसं ते रिस्ट वॉच त्याच्यापेक्षा पुढे जाणार आहे. तिथं काळ किती बदलतोय आणि तुम्हाला त्याच्याबरोबर बदलायचं आहे. चेंज युअर लाईफ ऑर क्रॅश युअर लाईफ. काळाबरोबर तुम्ही जर बदलले नाहीत तर तुम्ही संपून जाता. म्हणून या काळाबरोबर चालायचं आहे. आता काय झालंय, जग चाललंय चंद्रावर, आम्ही किती दिवस डोंगरावर बसायचंय. आता काळ आलेला उतरण्याचं, आपल्याला काळाबरोबर चालायचं. म्हणून यासाठी आता काय करायचं की तुम्ही म्हणजे कसा काळ बदलतोय. आतापर्यंत आपण पहिलं गुगल होतं, गुगलमध्ये फिडेड इन्फॉर्मेशन मिळत होती. मला नगरला जायचं, रस्ता माहीत नाही, मी ते लावलं की ते दाखवायचा. काय करायचं, बरोबर आहे का नाही? आता मात्र आले चॅट GPT आले. तुम्हाला माहिती आहे का चॅट GPT? अरे वा, तुम्ही स्मार्टच आहेत खरंच बरं का. ओके, हा तेवढं माहीत असणार तुम्हाला, बाकी काय नसलं तरी. काय चॅट GPT? ओके, चॅट GPT काय, गुगलला म्हणजे 10 लाख बिलियन सबस्क्रायबर होण्यासाठी 9 महिने लागले आणि चॅट GPTला 9 दिवस लागले. लक्षात आलं का? म्हणजे किती काय
की हे जे चॅट जीपीटी आहे ते खूपच ॲडव्हान्स आहे, त्याचे फायदे खूप आहेत, त्याचे तोटे पण तसे बरेच काय. आणि म्हणून तुमच्या पुढं काय वाढून ठेवलंय तिथं, म्हणजे 2010ला एक पिक्चर आलता, त्याचं नाव होतं रोबोट पिक्चर पाहिलं का तुम्ही, त्या रजनीकांतचा. त्याच्यामध्ये तो काय करतो, तो एक सायंटिस्ट असतो म्हणून तो एक का रोबोट तयार करतो, त्याचं नाव काय, चिट्टी नाही चिटी, ओके. आणि तो तयार करतो आणि त्याला इन्स्ट्रक्शन देतो, तो सगळं ऐकतो तो, बरोबर आहे ना. मग तो रोबोट काय करतो, हा सायंटिस्ट असतो, तो सायन्स म्हणजे शोधही लावतो. आणि या रजनीकांतचा एक साईड बिझनेस असतो, तो म्हणजे ऐश्वर्या रायवर प्रेम करण्याचा, बरोबर आहे ना. प्रेम करायचा साईड बिझनेस असतो. आणि हा चिट्टी आपला बघत असतो, कॅमेरा आहे बघा, असं बघत असतो. आणि पिक्चर संपता तो रजनीकांतला म्हणतो सरक बाजूला, ऐश्वर्या रायला म्हणतो इकडे ये, म्हणतो का नाही, मला तुझ्याशी लग्न करायचंय, म्हणतो का नाही. ती त्याच्या थोबाडीत देती, काय म्हणती, बावळट झालास का म्हणे तू, अरे तू मशीन आहेस, मी माणूस आहे, मला मन आहे, मला भावना येतात, तुझं काय आहे ते सगळं. पण तो ऐकतो का, नाही ऐकत, तो ऐकत नाही तिथं. ते म्हणतो नाही मला तुझ्याशी लग्नच करायचंय तिथं. आता सर्वच आमच्यासारखे म्हातारे माणसं किंवा कोणी बुद्धिमान माणूस विचार करतो की हे असं काही बी दाखवतात, हे पैसे कमवायचे म्हणलं असं कुठं होत असतं का, असं कुठं होत असतं का, होतं. 1985ला अमेरिकेमध्ये एक पिक्चर आला, काय म्हणजे आता आपल्याकडे सुद्धा म्हणजे वाहिन्यावरती काय ते अँकर किंवा बातम्या देणारे रोबोट आलेले, तुम्ही मला माहिती आहे. तिथं 85ला एक पिक्चर काढला, त्याच्यामध्ये हिरो आणि हिरोईन दोघंही रोबोट होते. आणि पिक्चरमध्ये काय दाखवतात ते बाकीचे काही दाखवतात, सस्पेन्स बाकीचं सगळं दाखवतात, पण ते हिरो आणि हिरोईन उड्या मारतात, काय करतात म्हणजे गाणे म्हणतात, म्हणजे नंतर ते लग्नही करतात. त्यांनी लग्नही केलं रोबोट हिरो हिरोईननी, आणि त्यांना 1-2 डझन पोरं पण झाली. 85ची गोष्ट सांगतोय, आताची नाही काय. आता तुम्ही म्हणतात हाऊ इट इज पॉसिबल, तेव्हा म्हटलं असतं तर ठीक आहे, आता मात्र म्हणू शकत नाही. आता एव्हरीथिंग इज पॉसिबल अँड नथिंग इज इम्पॉसिबल. आता मुलं जन्माला घालण्यासाठी स्त्री आणि पुरुषाच्या पेक्षाही आता पलीकडे गेलेले आहे, विज्ञान गेलेलं आहे तिथं. म्हणून ते विज्ञान तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे समजून घेणं गरजेचं आहे, कारण याचे जेवढे फायदे तेवढे तोटे पण येतं. ॲलन मस्कनी सांगितलं होतं की याला नीट सांभाळा, नाही तर तो खूप घातक आहे, खूप घातक आहे. म्हणजे कसा घातक आहे तर त्यांनी काय केलं की अमेरिकेमध्ये एक ड्रोन बनवला आणि तो 50,000 फुटावरती वर पाठवला. 10,000 फुटावरती डोमेस्टिक एअरलाईन चालती, त्याच्या पुढं 30,000पर्यंत इंटरनॅशनल एअरलाईन चालती, म्हणजे विमानाचे काही नियम असतात ते सगळे तिथं. आणि याला 50,000वर पाठवलं आणि त्याला सूचना दिली ती, काय सूचना दिली ती की जो दुश्मन आहे, दुश्मन आपल्याला विरोध करतो ना, जो दुश्मन आहे तो तुला विरोध केला की त्याला ठोय 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 उडून टाकायचं. ते म्हणलं ओके, त्याने सोडलं वरती. पण जो त्याच्यावर कंट्रोल करणार होता, ज्याने त्याला इन्व्हेन्शन केलं, त्याच्याकडनं चूक झाली होती. चूक कोणाकडनं होऊ शकते, याच्याकडनं चूक झाली आणि त्याला सांगितलं थांब 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 म्हटलं की त्याने तोंड फिरवलं आणि ठोय 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 जो म्हणजे ज्याने तयार केलं त्यालाच मारून टाकलं. कारण ते मशीन आहे, ते माणसापेक्षा खूप काम करील. आता त्याला भावनाही कळायला लागल्यात, पण ते काळ त्याला समजणं गरजेचं आहे. तुम्हाला तर जास्ती समजणं गरजेचं आहे, कारण तुमच्या पुढे काय वाढून ठेवलं माहिती आहे, पुढच्या 7-8-10 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये भारतातले 30 कोटी नोकऱ्या जाणार आहेत नोकऱ्या, म्हणजे रिप्लेस करावं लागतील तुम्हाला किंवा नोकऱ्या कमी व्हायला लागल्यात. मी 79ला स्टेट बँकेत लागलो तेव्हा औरंगाबादच्या मेन ब्रांचला 150 स्टाफ होता आणि 2 कोटीचा टर्नओव्हर होता. आता 25 स्टाफ आहे आणि 500 कोटीचा टर्नओव्हर आहे. काय झालेलं आहे, मॅन पॉवर कमी, म्हणजे इकडे लोकसंख्या गुणाकाराने वाढतीये. भारतीय लोकांना बाकी काही नाही आलं, एक काम जोरात चांगलं करता येतं ते लोकसंख्या वाढवण्याचं, आणि म्हणून ते हे खूप इमानदारीने करतायत. आणि तीच तर आपली समस्या आहे. खरी समस्या काय, किती सरकारने रेल्वे सोडा अमकं करा, कमीच पडणार आहेत त्या. चीननी कंट्रोल केलं हो. आता आमचं तर जाऊ द्या, झालंय सगळं आता, पण तुम्ही तरी लक्षात घ्या हा मुद्दा जरा थोडासा सिन्सिअरली. नाही तर आमचं तर आता मी अकाउंट डाऊन आहे. मी काय म्हटलं, तुम्हाला खूप समस्येला तोंड द्यावं लागणार आहे तिथे, लक्षात आलं का. आणि म्हणून मी म्हटलं तिथं की तुमच्या पुढची समस्या काय आहे. आता हे खूप नशिबान माणसं आहेत, म्हणजे हे सगळे प्राध्यापक मंडळी सगळे नशिबान आहेत. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही प्राध्यापक होऊ शकताल का? अजिबात होणार नाही. बायजू आले, काय बायजू माहिती आहे तुम्हाला. एक माणूस मद्रासवरनं कंट्रोल करतो आणि इथं काय असतं, एक डिजिटल बोर्ड असतो, तुम्हाला माहिती आहे सगळं. आणि ते एक रोबोट येतो, ते बी हुशार येतं. ते जेंट्सला टीचर करत नाहीत, लेडीजलाच करतात. लेडीज रोबोट का, जरा अट्रॅक्शन असतं, जरा चांगलं असतं दिसायला. आता काय बघतात मला माहित नाही,
पोरही प्रश्नोत्तर करतात, ते रबट उत्तर देतात ते. मग आता तुम्हाला सर तुम्हाला जॉब मिळाला, तुमच्या मुलांना मिळेल का? अजिबात मिळणार नाही. म्हणून काळाची पावलं ओळखा. काय काळाची पावलं ओळखा, नाहीतर तुमचं काही खरं नाही. म्हणून तुम्ही खूप नशिबान आहात की तुम्हाला परमेश्वराने बुद्धी दिली की एक म्हणजे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनला. आता पुढे तुम्ही MBA करताल, पण तुमच्या पुढं आज आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठी समस्या कुठली असेल तर ती आहे अनएम्प्लॉयमेंटची, बेरोजगारीची. आहे की नाही समस्या? मला वाटतं की अनएम्प्लॉयमेंटपेक्षा अंडर एम्प्लॉयमेंटची समस्या जास्त मोठी आहे. ती कशी? मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजशी MOU केलेलं आहे आणि तिथं 13 काय काय अर्जंट. अच्छा नाही, वेळ झाली की मला सांगा, 10-15 मिनिट अगोदर बरं का? ओके बरं का? तर त्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजशी मी MOU केले. माझं एक फाउंडेशन आहे आणि तिथं गरीब हुशार आणि होतकरू मुलं मिळतात. तर त्यापैकी 13 ट्रेड आणि 1700 मुलं येतं. त्याच्यापैकी फायनल इयरला सर 500 मुलं येतं. आता डिप्लोमा म्हणल्यावर काही तिथून डिग्री करायला जातील. काही गरीब आहेत, त्यामुळे त्यांना काय करायचं आहे, मला पैसे कमवल्याशी गत्यंतर नाही, मला काय पुढे शिकायचं नाही किंवा काय नाही. पण त्यातले उरलेले काही ज्यांना स्टार्टअप करायचं आहे त्यांना मी ॲडॉप्ट केलेले आहे. मला 100 मुलांना मी दर महिन्याला जाऊन भेटतो. त्यांना सुरुवातीला 2-3 तास तर मी 4 तास तर माझ्या डोक्यातलं सगळंच सांगितलं, पण तिथून पुढं प्रत्येक महिन्याला भेटतो. तुमच्या शंका विचारा काय काय, कारण माझं टार्गेट आहे की मला त्यांना उद्योजक बनवायचं ते. तर म्हणजे आता तुम्ही BBA झाल्यावर MBA करताल, बरोबर आहे की नाही? मग इंजिनियर राहू दे नाही ते MBA असो. म्हणजे आज काय झालेलं आहे, शिक्षणाचा दर्जा खूप कमी झाला आहे. तो म्हणजे काय KG मध्ये घातला की तो PG म्हणून बाहेर पडतोय. रोज मी बघतोय डिग्री घेऊन बाहेर पडतायत मुलं, पण त्यांना म्हणजे जे मार्केटमध्ये लागतंय ते तुमच्याकडं नाही. मी MSc केलं, LLB केलं, पण MSc मॅथमॅटिक्स अल्जिब्रा शिकलो तेव्हा आम्हाला साइन कॉस थिटा होता. काय होता? साइन कॉस थिटा. तुम्ही ऐकलं की नाव? A+B² ऐकलंय ना ते? हां, तर हे साइन कॉस थिटा मी 45 वर्ष झालं मला आयुष्यात. मी शेतकरी होतो, मी उद्योजक होतो, मी नोकरदार होतो, मी आता सोशल वर्क करतो, पण मला याचा कधीच कुठं उपयोग करता आला नाही. तसंच तुम्ही शिकताय म्हणजे त्याच्यापैकी किती तुमच्या कामाला येणार आहे शिक्षण संस्थे. म्हणून तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे, कौशल्य विकासावर भर देणं गरजेचं आहे, तेच तुमच्या कामाला येणार तिथं. आणि म्हणून की तुम्ही इंजिनियर व्हा नाही तर MBA व्हा, तुम्हाला नवीन यांना 10,000च्या पुढे पगार मिळत नाही. म्हणजे एका बाजूला 3 लाख रुपये पगार घेणारी मंडळी आहेत काही, तर दुसऱ्या बाजूला इंजिनियर झालेला BB MBA झालेला 10,000 रुपये पगार देत नाहीत. मग त्यांचे काय हाल होतात? एक इंजिनियर झाला असाच आणि 10,000 रुपये पगार येत होता त्याला इंजिनियरला. म्हणून ते 10,000 काही कार मेंटेन करू शकतो का? त्यांनी एक सेकंड हँड मोटरसायकल घेतली आणि मोटरसायकल चालवत असताना ती बिघडल्यावर आता काय करायचं? मग इथून गावात जाताना एका झाडाखाली एक फिटर होता. काय होता? ते फिटर होतं. ते मला फिटर इकडे आला. का सर, ती आपली गाडी बिघडली, जरा दुरुस्त करतो म्हणे. किती वेळ? मी फोन करतो म्हणे तुम्हाला. त्याने गाडी घेतली, तासाभरात दुरुस्त केली आणि फोन केला, सर तुमची गाडी दुरुस्त झाली. ते आले, चालू करून पाहिले, किक मारून पाहिले, चालू झाली. किती पैसे झाले? ते म्हणे 1000 रुपये. किती? काय म्हटलं म्हणे? तासाभरात तू 1000 रुपये? अरे मी इंजिनियर असून मला 10,000 रुपये पगार आहे आणि तू साधा फडतूस फिटर आणि तासाभराचे 1000 मागतो. नंतर सर तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण मी जेव्हा इंजिनियर होतो ना तेव्हा मलाही 10,000 रुपये पगार होता. इंजिनियरला 10,000 रुपये पगार आहे ना. आमचे 3 हॉटेल आहेत नगरला, तर हॉटेलच्या पुढे जो सिक्युरिटी आहे 7वी पासवाला काठी हातात धरतो त्याला 15,000 रुपये पगार आहे. अंडर एम्प्लॉयमेंट, अनएम्प्लॉयमेंट बरोबर अंडर एम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम खूप तुम्हाला सतवतोय. म्हणून तुम्हाला जर उद्योजकता शिकायची असेल, पैसे कमवायचे असेल, श्रीमंत व्हायचे असेल तर कुठून होऊ शकतात? पैसे कुठून मिळतात? पहिले मिळतात नोकरीमधून, बरोबर आहे ना? नोकरी तुमच्यापैकी 95% लोकांना नोकरी करायची, मला माहिती आहे. पण इथं जरा प्रमाण वेगळं असेल, कारण काय म्हणजे हे मालपानी सोमानी काय हे चालक येतं, त्यामुळं इथं जरा तुमचा ब्रेन वॉश जरा वेगळा केला असेल. नाही तर 95% केलं ना, तुम्हाला काय व्हायचंय? मी नोकरी देणार 95% वर. फक्त एक कम्युनिटी आहे, मारवाडी गुजराती सिंधी, ते वर हात करीत नाही. का? कारण त्यांना नोकरी करायचीच नाही, त्यांना उद्योग करायचा तिथं. म्हणून नोकरी काय असती? नोकरी म्हणजे काय सांगू तुम्हाला? माझ्या भाषेत मी केलेली म्हणून तिथं म्हणलं की नोकरी म्हणजे 2 बार पंच, 1 बार लंच, लाइफ ए टंच. का? जितना तनखा उतना काम, रघुपती राघव राजा, याला म्हणतात नोकरी. काय म्हणतात? नोकरी. बरोबर आहे, नोकरी म्हणतात तिथं. नोकरी म्हणजे पोट भरतं माझं, माझ्या कुटुंबाचं भरल तिथं, पण त्याला मोठे स्वप्न बघायचा अधिकार राहत नाहीये. काय? तो देशासाठी समाजासाठी काही करू शकत नाही. काही करू शकतो का?
नाहीये. हे मालपानी सरांनी मोठं स्वप्न पाहिलं. आज इथं किती म्हणजे 50 एकरमध्ये एवढं सगळं आहे. नोकरदार माणूस करू शकतो का सर हे? तुम्ही कधी स्वप्नात तरी येऊ शकता तुमच्या? कुलकर्णी मॅडम, तुम्हाला कधी स्वप्न पडलं? अजिबात नाही. कारण मी नोकरदार येतं. काय येतं? नोकरदार येतं. बरोबर आहे. नोकरदाराच्या पुढे एक दुसरी कॅटेगरी आहे पैसे कमवण्याची. सायलेन्स. दुसरी कॅटेगरी नोकरीच्या पुढची, त्याला म्हणतात सेल्फ एम्प्लॉयमेंट. एक एम्प्लॉयमेंट, बरं का, एम्प्लॉयमेंट. दुसरं सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे स्वयंरोजगार. स्वयंरोजगार कळतो तुम्हाला? म्हणजे मी पिठाची गिरणी टाकली, कोण चालवणार? मीच. बरोबर आहे. मी मेडिकल दुकान टाकलं, काय केलं? मलाच करावं लागेल. छोटंसं किराणा दुकान, छोटंसं कापड दुकान टाकलं. मी एक टेम्पो घेतला, मी कार घेतली, मी कार भाड्याने लावतोय. हा नोकर नसतो. नोकर असतो पण स्वतःचाच नोकर स्वतः असतो. स्वतःचाच नोकर स्वतः असतो. या दोघात फरक. त्याच्यापेक्षा पैसे जास्त कमवतो, त्याच्यापेक्षा जास्त कमवतो, पण त्या नोकराला सॅटर्डे संडे सुट्टी असती, दिवाळी दसरा 15 ऑगस्ट वगैरे सुट्टी असती. या 2 नंबरच्या नोकराला सुट्टी नसती. उलट तेव्हा जेव्हा सुट्टी असती ना, तेव्हा यांना जास्त काम असतं. बरोबर आहे का नाही सोमानी सर? बरोबर आहे का नाही? जेव्हा सुट्टी असते तेव्हा मी जास्त काम करतो. बरं, त्यांना वर्किंग आवर्स ठरलेले येतं. नोकरदाराला यांना वर्किंग आवर्स नाही आहे. काय म्हणजे जेवढं जितकं काम करू आपल्याला तेवढं कमी आहे. याला काय म्हणतात तिथं? सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणतात. बरोबर आहे. तिसरा असतो म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री म्हणतात, सेवा उद्योग म्हणतात. मी सेवा उद्योगातून इथपर्यंत मोठा होऊन आलो. म्हणजे इन्शुरन्समध्ये मी काम केलं, ते बँकेची नोकरी सोडल्यावर. पण मला 2 नंबरचं काम येत नाही आणि 1 नंबर मी सोडत नाही. काय म्हणजे? तर सेवा उद्योग म्हणजे डॉक्टर असतो, वकील असतो, CA असतात, कन्सल्टंट असतात, सल्लागार असतात, साधा एजंट असतो म्हणजे प्रॉपर्टी एजंट असतो, डील करणारा एजंट फक्त तो कमिशन बेसिसवर चालतं, आपल्याला काही फरक पडत नाही. बरोबर आहे का नाही? ते असतात. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे, त्याला म्हणतात इन्व्हेस्टर म्हणतात. माझ्याकडे करोडो रुपये पडलेले आहेत, मग मी म्युच्युअल फंडमध्ये, शेअर्समध्ये, इक्विटीमध्ये, म्हणजे रिअल इस्टेटमध्ये, किंवा मी व्याजाने कुणाला तरी देईन, पैशाला कामाला लावीन आणि मी बसल्या जागेवरती कमी. बरोबर आहे का नाही? ते याला इन्व्हेस्टर म्हणतात. आणि त्याच्या पुढचा प्रकार आहे, त्याला म्हणतात इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे उद्योजकता. उद्योजक म्हणजे माझ्याकडे 100, 200, 500, 1000, 10,000 टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी हे उद्योजक येतं. त्यांच्याकडे ते लोक काम करतात, इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, इंजिनियर असतात, सगळे असतात आणि ते पैसे कमवतात तिथं. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, एक लक्षात ठेवा, 97% लोक पैशाच्या मागं पळतात. कशाच्या मागं? बाय हुक और क्रुक. मला जिथून मिळतील तिथून पैसे पाहिजेत. पण हा पैसा मात्र उरलेले 3% लोकांच्या स्वतः पाठीमागं स्वतःहून जात असतो. कोण आहे ते 3% लोक? ते 3% लोक येतात ते एकही साधे सबसदे. एक साधलं की सगळं साधतं. सचिन तेंडुलकरची बॅट चालली, PT उषाचे, हुसेन बोल्टचे पाय चालले, लता मंगेशकरचा कंठ चालला, माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन अदाकारी चालली, टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांची उद्योजकता चालली, शरद पवार साहेब, काय थोरात साहेब, नाहीतर नरेंद्र मोदी साहेब यांचं समाजकारण, राजकारण चाललं. त्यांनी एक क्षेत्र निवडलं, त्या क्षेत्रात टॉपर बनले. काय कमी त्यांना? काहीच कमी नाही. मान सन्मान, पैसा, प्रतिष्ठा सगळं त्यांना मिळतंय. तुम्हाला काय हवंय? म्हणजे हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याकडे दुर्दैवाने काय होतं आपल्या देशामध्ये, की आई म्हणती डॉक्टर हो, वडील म्हणतात इंजिनियर हो, गुरुजी म्हणतात चित्रकला चांगली आहे, आणि याला मात्र स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असतो. आणि दुर्दैवाने म्हणजे धोबिका कुत्ता घरकाना घाट का. आज 140 कोटी लोकसंख्या असताना ऑलिम्पिकमध्ये आपल्याला किती मेडल मिळाले? 6 मेडल मिळाले. गोल्ड एकही मिळालं नाही. 2 ब्रांज मिळाले, म्हणजे 2 सिल्वर मिळाले, 4 काय झाले? बरोबर आहे. आणि आपल्या बाजूला जपान नावाचा देश आहे. महाराष्ट्र एवढा आहे, महाराष्ट्र एवढी पॉप्युलेशन आहे, ते शेकड्याने 100च्या वरती मेडल मिळवतात. मग त्यांना काय 3-3 हात, 4-4, 5-5 डोळे आहेत का? मग ते इतकं पुढं आम्ही का नाहीत? याचं कारण असे, मी जपानला गेलोय. मी म्हणजे 16व्या वर्षी 7 किलोमीटरच्या रेडियसमध्ये होतो. साधी ST पाहिली नव्हती, हात लावायची हिंमत नव्हती. पण 45व्या वर्षी मी 45 देश पाहून आलोय. काय 45 देश पाहून? मला माहिती आहे की जपानचे लोक काय इतके पुढे गेले आहेत. कारण तिथं साधारणतः 4 वर्षापासून 7 वर्षापर्यंत त्यांना टेक्निकली म्हणजे शोधलं जातं या मुलाची आवड कशात आहे काय, आणि त्याच कंपल्सरी त्या क्षेत्रात पाठवलं जातं. दुर्दैवाने आपल्याकडे काय होतं, म्हणून 140 कोटीच्या देशामध्ये 6 मेडल आणि 13 कोटीच्या देशामध्ये, हे फक्त ऑलिम्पिकचं उदाहरण दिलं, सगळ्याच बाबतीत होतं. म्हणून माझं हे पुस्तक आहे, मी आज
सर मला आणायचं होतं तुम्हाला, मी प्रत्येक कॉलेजला पुस्तकं भेटली, आतापर्यंत 16 लाख रुपयाचे पुस्तकं दिलेत, पण माझं दुसरी कॉपी हे संस्करण अंडर प्रिंटिंग आहे, त्यामुळे मी आणू शकलो नाही. म्हणजे नाही तर मी प्रत्येक कॉलेजला पुस्तकं देतो, परंतु हे पुस्तक आहे, या पुस्तकात 111 मंत्र आहेत यशाचे. त्यापैकी सगळ्या मंत्राचा सार एका मंत्रात सांगतो. तो मंत्र असा आहे की म्हणजे तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचं असलं तर पहिला प्रश्न, आजपासून 21 दिवस, लॉ ऑफ 21 डेज, आजपासून 21 दिवस रोज सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर स्वतःला एक प्रश्न विचारायचा, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. लगेच तुम्हाला कळेल, उत्तर येईल, मी म्हणजे मनुष्य आहे, मी मनुष्य आहे. मग असं म्हणतात, हिंदू धर्मामध्ये म्हणतात की माणसाचा जन्म अत्यंत दुर्मिळ आहे, 84 लक्ष योनी फिरून एकदा मिळतो. खरं का खोटं माहीत नाही, पण काही गोष्टीवर विश्वास ठेवा लागतो. माझा जन्म झालेला आहे म्हणजे मृत्यू येणार आहे, खरं आहे. जन्म आणि मृत्यू याच्या मधल्या काळाला जीवन असे म्हणतात. कोण किती वर्ष जगला त्यापेक्षा तो कसा जगला, 100 वर्ष शेळी येऊन जगण्यापेक्षा 1 वर्ष सिंह म्हणून जगा. ज्या दिवशी आपला जन्म झाला त्याच दिवशी आपलं रिटर्न तिकीट कन्फर्म आहे, फक्त वेळ काळ आणि ठिकाण माहीत नाही. येईल तेव्हा येईल, त्याची चिंता करून चालणार आहे का. म्हणून जीवनात यशस्वी जर व्हायचं असलं तर स्वतःला ओळखा, मी कोण आहे, हु एम आय. आवडीचं क्षेत्र निवडा, सगळ्यात महत्वाचं की आवडीचं क्षेत्र निवडा. इथंच चूक होती म्हणून आपले मुलं, त्यांच्यामध्ये प्रचंड टॅलेंट आहे सर, इतकं टॅलेंट आहे की म्हणजे जगामध्ये सगळ्यात जास्त टॅलेंट आहे इंडियन. सरस्वतीची प्रार्थना केली आपण, पूजा केली, ही सरस्वती आपल्या भारतीय लोकांना प्रसन्न आहे. पण दुर्दैवाने काय म्हटलं मी की मिसमॅच होतोय तिथं. आणि म्हणून आवडीचं क्षेत्र निवडा किंवा मिळालेल्या क्षेत्रामध्ये आवड निर्माण करा. दुर्दैवाने कधी कधी होतं, बरोबर आहे ना, तर मिळालेल्या क्षेत्रामध्ये आवड निर्माण करा आणि त्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत बना, टॉपर बना. 3% ज्या क्षेत्रात जाताल ना, मला 3% जायचंय. काय 3% लोक आहेत ना, मी म्हणलं की त्यांच्या मागे पैसा पळतो. तुम्ही मी 97% मध्येच होतो, पण 3% कसं आलो, कारण मी सुद्धा नोकरी सोडून काहीतरी करायला लागलो, म्हणून इथपर्यंत आलो ना. तुम्हालाही जर पुढे जायचं असलं तर हा मंत्र लक्षात ठेवा लागेल की स्वतःला ओळखा, मी कोण आहे, आवडीचं क्षेत्र निवडा आणि निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत बना. म्हणजे आपल्याकडे दुर्दैव आहे, म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू, डॉक्टर जब्बार पटेल MBBS डॉक्टर होते, ते सुया इंजेक्शन गोळ्या औषधे देत होते आणि अर्ध्या वयात गेल्यानंतर त्यांना कळालं की अरे आपला रस्ता चुकलाय. मग त्यांनी तोंडाला रंग फासायला सुरुवात केला. तो 3 इडियट मधला प्राचार्याचं नाव काय त्या, हा ते माहित असेल तुम्हाला, तो हा काहीतरी मला नाही माहिती बरं का, पण तो वयाच्या फोटोग्राफर होता. वयाच्या 45व्या वर्षापर्यंत एक दिवशी तो फोटो काढत असताना तो कोण हिरो का कोणीतरी आला नाही काय, आणि म्हणून ते म्हणलं सर मी डायलॉग म्हणून दाखवू का, ते म्हणे दाखवलं, त्याचं आवडलं. 45 ते 60 45व्या वर्षापर्यंत जर तो आता सध्या ते करोडपती झालाय, जर तो लहानपणापासून त्या क्षेत्रात गेला असता तर किती मोठा झाला असता तिथं. म्हणून तुम्ही चुकू नये, रस्ता चुकू नका. म्हणजे रस्ता चुकवला तर तुम्हाला लक्षात ठेवा की असं म्हणतात की रिझल्ट्स आर अवॉर्डेड, एफर्ट्स आर नॉट. रिझल्ट्स आर अवॉर्डेड, एफर्ट्स आर नॉट. ऑलिम्पिकमध्ये जिंकणारा आणि हारलेला कोणत्याही ठिकाणी, जिंकलेल्या माणसाला काय मान सन्मान पैसा प्रतिष्ठा सगळं मिळतं, हारलेलं त्याचं नाव पण आपल्याला माहित नसतं. त्या दोघांचे कष्ट सारखे, कदाचित हारलेला त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतील. म्हणून रिझल्ट्स आर अवॉर्डेड, एफर्ट्स आर नॉट. म्हणून त्यासाठी 1% मोर दॅन दॅट. काय पाणी 100 डिग्रीला उकळतं ना, मी सलाड खालून ढाना जाळ घाली 101 डिग्री लावील, मला ते पाणी उकळायचंय, त्याच्यातून वाफ तयार करायची, त्याच्यातून हवाई जहाज असेल नाही तर आणखीन काही मला ते उडवायचंय. ही मानसिकता तुमची असली पाहिजे आणि ही मानसिकता तुमची जर असेल तर, म्हणून म्हटलं की तुम्ही शिक्षण घेताय ना, तुमचे आदर्श कुणीतरी असले पाहिजेत. काय व्यवसाय करायचा म्हणल्यानंतर बरेच लोक म्हणतात, म्हणजे मला तर मी रोज फेस करतो, साहेब आहेत का पैसे, तुम्ही देता का पैसे, साहेब बरं जागा देता का तुम्ही, बरं सगळ्यात चांगला चाललेला धंदा म्हणजे काय, कोणता धंदा करावा ते सांगता का तुम्ही. हे सगळं सांगितलं तरी तो माणूस यशस्वी होईल याची गॅरंटी नाहीये. कारण दरवर्षी जगामध्ये आपल्या देशामध्ये जर 100 उद्योग संगमनेरमध्ये चालू झाले तर 1 वर्ष संपण्याच्या अगोदर 50% बंद होतात, पुढच्या 3 वर्षात 50% बंद होतात, त्याच्या पुढच्या 2 वर्षात 50% बंद होतात. म्हणजे आज सुरू झालेल्या उद्योगापैकी 5 वर्षानंतर ओन्ली 10 to 12-15% राहतात आणि ते मात्र लॉंग लेवर चालतात. कोणाला बंद करण्यासाठी कोणी धंदा चालू करतं का. बरेच लोक म्हणतात पैसे लागतं, बरेच लोक म्हणतात शिक्षण लागतं. धीरूभाई अंबानींकडे काय होतं, पैसे होते का, शिक्षण होतं का. त्यांच्या नातीच्या लग्नात 5,000 करोड रुपये, तुम्ही ऐकलं असेल ना, ते 5,000 करोड रुपये खर्च केले त्यांच्या उत्पन्नाच्या पॉइंट नॉट 1. बरोबर आहे का नाही. अगोदर पैसे कमवले, मग त्यांना ते शिक्षण लागलं का, नाही लागलं.
त्यांना बरेच लोक म्हणतात की बा म्हणजे मेहनत करावं लागते. मग मेहनत करावं लागली असती तर आमच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या कशाला केल्या असत्या? शेतकरी सगळ्यात जास्त मेहनत करतो, बरोबर आहे. म्हणजे रस्त्यावर उन्हाळ्यात दगडं फोडणारे, खडी फोडणारे, तो एक वडारी समाज असतो, म्हणजे तो तर खालून ऊन आणि वरून ऊन, मग ते तर जास्त सक्सेस झाले पाहिजेत. अजिबात नाही. मी सांगितलं त्या क्वालिटीज तुमच्यामध्ये जर तुम्ही डेव्हलप केल्या तर जीवनात तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता. आणि म्हणून काय म्हणून जन्म घ्यावा, कुठं जन्म घ्यावा आपल्या हातात नाही, पण काय म्हणून जीवन जगावं हे तर आपल्या हातात आहे. यासाठी माझ्याबद्दल थोडंसं बोलतो. आणखीन शेवटी तुमच्याबद्दल काही बोलायचं आहे मला, जर वेळ परमिट केली तर, नाही तर चाललं, ठीक आहे. तर म्हणजे मी आताच सांगितलं सरांनी की माझा जन्म बीड जिल्ह्यातला आष्टी तालुक्यात एक मांडवा नावाचं गाव झालं. कुठे जन्म घ्यावा, कुठल्या घरात घ्यावा, कुठल्या धर्मात घ्यावा हे आपल्या हातात आहे का? पण जे मिळाले ते नंबर 1 आहेत असं मानायला सुरुवात करा. माझा जन्म झाला एका शेतकरी कुटुंबात आणि धार्मिक कुटुंबात. माझे आजोबा आजी खूप धार्मिक होते, माझे आजोबा खूप कर्तृत्वान होते. तुम्हाला 12 बलुतेदार कळतं? 12 बलुतेदार, त्यापैकी माझ्या आजोबाला 5-6 बलुतेदाराचे कामं त्यांच्यापेक्षा चांगले येत होते. मी 5वीत होतो तेव्हा आमच्याकडे तो घिसाड्याचा भाता असतो ना, तो मी फुकलेला आहे आणि ते धार लावायचं काम करायचे. ते म्हणायचे, भाऊ कुठलंही काम हलकं किंवा मोठं नसतं, तुम्ही किती एक्सलन्सनी करता त्यावरती तुमचं सक्सेस अवलंबून आहे. आणि मला लहानपणापासून म्हणायचे, भाऊ की तू शेती नको करू, नको, थंडी ऊन वारा पाऊस, धोतर फाटलेले, जोडवा तुटलेला आहे, तू शिकला पाहिजे, तू साहेब झाला पाहिजे ना आपल्या दारात जिपडं आणलं पाहिजे. काय म्हणायचे? आपल्या दारात जिपडं तेव्हा 75,000 लाख रुपयाला जीप येत असेल तेव्हा. आणि म्हणून ते हॅमरिंग करून मी 5वीपर्यंत आमच्या गावात होतो. त्याच्यानंतर कड्याला 7-8 किलोमीटरवरती पायी जायचं, पायी यायचं, शेतात काम करायचं. आणि रॉकेलची चिमणी तुम्ही पाहिली की नाही माहीत नाही, पण रॉकेलच्या चिमणीवर अभ्यास करायचा. सगळे माझे आईवडील आजोबाजी अडाणी होते बिचारे, त्यांना काहीच कळत नव्हतं. माझ्या आईने कधीच मारलं नाही, पण ती मला डोळ्यात पाणी येऊन म्हणायचे की भाऊ, मला नाना म्हणायचे की तू शिकला पाहिजे, तुझ्या आजोबाचं स्वप्न आहे, साहेब झाला पाहिजे वगैरे वगैरे. आणि तेव्हाची मॅट्रिक, मी जुनी मॅट्रिक पास झालो. 72च्या दुष्काळात आम्ही दगडं फोडले, कोंड्या खाल्ल्या, सुकडी खाल्ली आणि खूप अवघड होती, पण तरी मी खूप अभ्यास केला, हुशारच होतो तो आणि पास झालो. मला 67% मार्क पडले. माझ्या वडिलांनी निकालाच दिवशी जाऊ दिलं नाही. काय हुशार पोरगे, जर नापास झालं तर जीव देईन. मला म्हणे गुरामागं जा तू. मी गेलो गुरामागं. ते आले, निकाल घेऊन आले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. मी म्हणलं अरे नापास झालं दिसतंय. मी म्हणलं काय झालं दादा? ते म्हणे तू लय मोठा, ते फर्स्ट क्लास का काय म्हणे? फर्स्ट क्लास काय असतं? मी म्हटलं ते मोठा पास. काय सांगू त्यांना फर्स्ट क्लास म्हणजे काय असतं ते. आणि तोपर्यंत मला हे माहीत नव्हतं की पुढं आर्ट्स कॉमर्स सायन्स असतं, कारण ती 22% महाराष्ट्राचा निकाल लागायचा, आमच्या मराठवाड्याचा 10-12 टाकायला लागायचा. आणि मी ते मॅट्रिक पास कसा असतो तो पाहिलाच नव्हता. आमच्याकडे मॅट्रिकला जायचं, नापास झाला, काय शिकला तू? मी नॉन मॅट्रिक पास आहे. जरा जुन्या माणसाला विचारा, ते सांगतील तुम्हाला. आणि शेतात काम करायचं आणि मॅट्रिक पास झालं, करायचं काय म्हणजे मग मी गाव सोडलं. तोपर्यंत 7 किलोमीटरच्या पहिले एस टी लांबून पाहिली होती, 20 पैसे नव्हते म्हणून एस टीत बसलो नाही. पण माझे आजोबा म्हणायचे, माणूस बदलत नसतो, माणसाचा स्वभाव बदलत नाही, पण परिस्थिती आणि घटना माणसाला बदलत असतात. मी शेतकरी होतो, ही माझी परिस्थिती होती आणि घटना घडली. मी मॅट्रिक पास झालो आणि शिक्षणासाठी औरंगाबादला गेलो. मी BSc झालो, MSc झालो. तेव्हा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होतं, नाव नोंदलं की कॉल सुटायचे. आणि मी MSc असताना अजून बरीच मोठी कहाणी, तेवढी सांगत नाही, शॉर्टमध्ये पुढे जायचं आहे. काय तर MSc झालो, मला आवडीचा माझा विषय असताना सुद्धा म्हणजे तिथं. आणि एम्प्लॉयमेंट एक्सचेंजून मला कॉल आला 78 साली. तेव्हा मी लॉ करत होतो, फर्स्ट लॉ करत होतो. तो होता म्हणजे DFO, डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर, जिल्हा वनपाल परीक्षा. मी त्याची रिटर्न टेस्ट पास झालो. फिजिकल टेस्ट असती, जंगलात पळायचंय. म्हणजे दौलताबादचा किल्ला तर बाबा पेट्रोल पंप 15 किलोमीटर अंतर. मी दुसरा आलो, पण ओरलमध्ये पास नाही झालो, नापास झालो. पुढच्या वर्षी 6-8 महिन्यानंतर परत कॉल आला. तो कॉल होता भारतीय स्टेट बँकेमध्ये रोकड अधिकारी, कॅश ऑफिसरच्या जागा होत्या 200. ऑल इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया जगात मोठी बँक आहे. तिचा कॉल आला मला. परीक्षा द्यायला पुण्याला गेलो आणि 7,500 विद्यार्थी बसले. आय स्टूड 6th आलो आणि भारतीय स्टेट बँकेमध्ये जॉईन झालो आणि माझं जीवन बदललं. वडील 30-35 रुपये, 35-40 रुपये द्यायचे. हाताने स्वयंपाक, पत्र्याची पेटी, चट्ट्यापट्ट्याची पॅन्ट, म्हणजे तुम्ही जी नाईट पॅन्ट घालता ती आमची सणावाराला होती वगैरे वगैरे. आणि स्टेट बँकेत लागलो, 35-40 रुपये मला महिन्याला लागायचे आणि मला 990 रुपये पहिला पगार मिळाला. बापरे, इतक्या पैशाचं करायचं काय? म्हणजे इतके पैसे होते ते सगळे. मी 10 वर्ष माझ्या घरच्यासाठी
पाईपलाईन कर बाकीचं सगळं केलं, नंतर माझ्यासाठी केलं. पण मी हे कसं घडलं तर मी गावाकडं होतो, मॅट्रिकला होतो, तोपर्यंत साधा न्यूजपेपर पाहिला नव्हता. म्हणजे इतके सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड मराठवाडा येतो. फक्त पोथ्या वाचल्या होत्या, माझी आजी धार्मिक होती म्हणून पोथ्या वाचल्या होत्या त्या. पण कॉलेजला गेल्यावर तिथं लायब्ररी होती तिथं, आणि त्या लायब्ररीत जाऊन वाचायला लागलो. 2-3 पुस्तकांनी माझ्या जीवनात बदल केला. पहिलं पुस्तक माझ्या हातात मिळालं ते अरुण शेवचेकरांचं पुस्तक आहे, हाती ज्यांच्या शून्य होतं, ज्याच्यामध्ये शून्यातून मोठे झालेल्यांचे सक्सेस स्टोरीज होत्या. मी म्हटलं माझंही आम्ही झिरोचे आणि मलाही हिरो व्हायचंय. आणखीन 2 पुस्तकांनी माझ्या जीवनात बदल केला. तुम्ही वाचू शकता ते पुस्तकं, लॉ ऑफ सक्सेस अँड थिंक अँड ग्रो रिच बाय नेपोलियन हिल. या 2 पुस्तकांनी माझ्या जीवनात बदल केला तिथं. म्हणजे ते पुस्तकं वाचले आणि मग मी प्रत्येक पुस्तकात सक्सेस स्टोरीज होत्या. कुठलाही माणूस 100% चांगला नसतो, तसा 100% वाईट पण नसतो. प्रत्येक व्यक्तीत काहीतरी चांगले गुण असतात ना. माझ्यामध्ये मी म्हणणार नाही की सगळा चांगला आहे, काही वाईट गुण सोडून द्या, चांगले गुण घ्या. तर मी प्रत्येकाचे चांगले 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 गुण घेतले. फक्त घेतले नाही, लिहून काढले. 15 डायऱ्या भरल्या माझ्या, आणि फक्त लिहिल्या नाहीत तर त्या इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला माझ्यामध्ये. त्यामुळं माझं काय झालं, महत्वाकांक्षा वाढत गेली वाढत गेली वाढत गेली. मी म्हटलं नोकरी तर चांगली होती. स्टेट बँकेत 92 साली मी नोकरी सोडली तेव्हा मला 11,000 रुपये पगार होता, ब्रांच मॅनेजर होतो. पण म्हणजे डोक्यात घुसलं काहीतरी वेगळं करायचं. त्याच्या अगोदरच वाटत होतं म्हणून मी माझ्या मिसेसच्या नावावर विमा एजंट घेत झालो, विमा एजंट झालो. तिथूनही पैसे कसे असते की पैशाची किंमत तुम्हाला कळाली पाहिजे. मला अभिमान वाटतो. सरांनी सांगितलं सर इथं कमवा आणि शिका. म्हणलं चांगली गोष्ट आहे. या मुलांना आतापासून तुम्ही पैशाचं अट्रॅक्शन सांगताय. पैशाची तुम्हाला काय लागली पाहिजे, आस लागली पाहिजे. गरीब म्हणून जन्माला आलो होतो मी, कारण ते माझ्या हातात नव्हतं. पण जेव्हा मी 18 वर्षाचा झालो, जेव्हा मला कळालं, तेव्हा मी शपथ घेतली, संकल्प केला की मी गरीब म्हणून जन्माला आलो होतो कारण ते माझ्या हातात नव्हतं. पण मी आता गरीब म्हणून मरणार नाही, कारण ते कर्म माझ्या हातात आहे. असं चांगलं कर्म जर तुम्ही केलात तर तुम्हीही. पण तुम्हाला राग आला पाहिजे, कधी कधी राग आला पाहिजे. आपल्याला राग येतो दुसऱ्याचा राग येतो. मी विमा एजंट झालतो, बँकेची नोकरी करत होतो आणि एक घटना घडली. सुरुवातीला मी म्हटलं तुमच्यापैकी कुणाला विमानात बसावं वाटतं का, वाटलं विचारलं ना तिथं. माझा किस्सा सांगतो थोडासा बरं का. तर बँकेच्या कामानिमित्त मी मुंबईला गेलो, औरंगाबादून मुंबईला गेलो बसनी. पहिल्यांदा गेलो 83 साल असेल ते, 83 साल, डिसेंबर 83. आणि डिसेंबर 83ला मुंबईला गेलो, पहिल्यांदा गेलो. बॉम्बे सेंट्रलला उतरलो, रात्रभर प्रवास केला. सकाळी उठलो, त्यांनी सांगितलं होतं की बाजूला एक काय पूल आहे, तिथे एक माणूस बसतो, तो 4 आण्याचं पुस्तक देतो, मुंबईचा वाटाड्या, त्याच्यात बसची रूट सगळं सांगितलेलं असतं, ते घ्यायचं आणि त्याच्याप्रमाणे त्या बसनी जायचं. बरोबर आहे का नाही. आणि मी गेलो, माझं काम झालं 10:30-11ला. आता करायचं काय, संध्याकाळी 7ला परत तिचं गाडी होती, करायचं काय आता. बरं 1 तास पहिल्यांदाच मुंबईला गेलो. माझा एक मित्र बीडहून आलता, त्याचं नाव होतं पराग देशपांडे. म्हणलं पराग तू मुंबईला याच्या अगोदर आलता का रे. तू म्हणे हो. अरे मग म्हणलं आमच्याकडे असं म्हणतात की एकदा तरी जीवाची मुंबई करावी, म्हणजे मुंबई बघावी. माझी बघायची इच्छा आहे. मला माहिती आहे म्हणे सगळं. चल कुठं जायचं, राणीचा बाग, येऊ चौपाटी वगैरे. नाही 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 म्हणलं ते विमानतळ कुठे आहे. म्हणलं विमानतळ. ते म्हणलं ते सांताक्रूजला आहे. म्हटलं आपण ते जाऊ म्हणे. चल. मी म्हणलं ते जाऊ, पण ते आपण डबल डेकरने जाऊ, कारण आमच्याकडे डबल डेकर नाही. वरून मुंबई कशी दिसती बघू. सांताक्रूज विमानतळावर गेलो, तिथं खिडकीतून विमान पाहायची सोय होती. मी एका खिडकीत, तो एका खिडकीत पाहिलं, ते विमान खाली उतरलेलं होतं. मी म्हणलो अरे बाप रे, आम्ही त्या पक्षा एवढं विमान पाहायची सवय. म्हणलं पराग काय बंबाडची बंबाड आहे विमान. ते म्हणतो हो धुमाळ पाटील, विमान फार मोठे आहे. देशपांडे धुमाळ पाटील, आमची भाषा अशीच मराठवाड्यातली काय. आणि मी म्हटलं पराग विमान तर फार मोठं आहे यार. म्हटलं खरे पराग, चल मुंबईहून लंडनचं भाडं किती असेल रे. त्याने मला प्रतिप्रश्न केला. आपल्याकडे एक मन आहे, ज्या गावाला जायचं नाही त्या गावचा रस्ता विचारायचा नाही. तुला जायचं आहे का. म्हणलं नाही. मग विचारतो कशाला. म्हणलं ते बी खरंच आहे, ते बी खरंच आहे ना, आपल्याला जायचंच नाही तर कशाला विचारायचं तिथे. काय झालं तेवढ्यात, काय झालं की एक माणूस आला तिकडून. मी 22-23 वर्षाचा असेल तेव्हा. तिकडून आला तो हिंदीत बोलत होता. त्याला काहीतरी लहर आली, माझी काहीतरी फिरकी घ्यायची. ते म्हणलं इधराव इधराव इधराव. गेलो तुम्हाला नाम क्या है, कहाँ से आए. मग त्याला सांगायला लागलं. ते हिंदीत बोलायचं. सर बा आमची हिंदी कशी माहिती आहे तुम्हाला, आमची हिंदी मराठवाड्यातली भागते भागते गयान थापकून आपटा. किंवा त्याच्यापेक्षा कशाला, आमच्या जरांगे पाटलाचा एक इंटरव्ह्यू घेतला एका हिंदी पत्रकाराने, आणि जरांगे पाटलाला विचारलं तुम मुंबई कैसे जाएंगे. ते म्हणे उसको क्या है. बोले सड़क से डांबरी सी जाएगी. तिथून आम्ही आलेलो होतो.
जरांगे पाटील आमच्या जिल्ह्यातलं माझ्या गावापासून एक 15-20 किलोमीटरवर, म्हणजे आम्ही कोणत्या लायकीचे तुम्हाला कळालं असेल, आमची लायकी तुम्हाला कळाली असेल तिथं. पण त्यांनी एवढं विचारलं तेव्हा पुढं म्हणला काय, त्याने पुढं म्हणला तिथं की म्हणजे मी त्याला विमानात बसायचं विचारत होतो, त्याने ऐकलं, त्याला फिरकी घ्यायची. ते म्हणे एक बात बताऊ की बोले आपको, एक गोष्ट विचारू का. म्हटलं काय. ते म्हणे शेळीने कधी उंटाचा मुका घेतला का. मी म्हटलं शेळीने उंटाचा, म्हणजे मला काही कळालं नाही, म्हणजे वेदर इट इज प्रॅक्टिकली पॉसिबल. शेळी कुठं उंट कुठं जरी ठरवलं त्यांचं तरी ते मिसमॅच होईल का नाही, मला म्हणायचं काय. म्हणलं कळालं नाही तिथे. त्यांनी मला सांगितलं आदमीने हमेशा औकात में रहना चाहिए. काय सांगितलं त्यांनी माझी अवकातच काढली. काय केली, अवकातच काढली. तुमची अवकात येते डोंगरावर जायचं, उभं राहायचं आणि वरती पाखरा एवढं बुंबुंग करतं, तेवढी पाण्याची लायकी आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. मला इतका राग आला, पायात बूट तर नव्हते तेव्हा, चपला राहायचे. आणि माझे आजोबा खूप कलाकार होते, ते चपलाला नाल ठोकायचे घोड्यासारखे, ती चपला घासू नयेत म्हणून, सरांना माहीत असेल ते. इतका राग आला की एक चप्पल ठेवून देऊ म्हणलं ते थडाड दिवशी, इतका राग आला. पण दुसऱ्या क्षणाला म्हणलं अरे मुंबईत पहिल्यांदा आलो आणि इथं बरेच डॉन आहेत म्हणे, छोटा राजन मोठा, त्याने जर शिट्टी फुकली आणि 5-25 पोरं आले तर आपला मुर्दाच पाडतील. राग आला. पण त्याच्या अगोदर मी खूप गोष्टी वाचल्या होत्या. मला अकबर बिरबलाची गोष्ट आठवली. काय, अकबर बिरबलाची गोष्ट आली की एपी दिन जाएंगे ना अच्छे दिन आएंगे. म्हणलं ओके. परत मी पाहिलं काचेवाट, आता शिडीवरनं लोक वर चढत होते. मी म्हटलं अरे हे वर चढतायत, यांना 2 हात 2 पाय 2 डोळे, यांना बी येत, यांना येतं, मला बी येतं, मग ते विमानात चढतायत, मी का नाही. याचं कारण त्यांच्याकडे पैसे आहेत, माझ्याकडं पैसे नाहीत. ओके म्हणलं, ए बी दिन जाएंगे ना अच्छे दिन. आता आपलं टार्गेट बदललं, गोल सेट बदलला. आता दुनिया इकडली तिकडे झाली तरी चालेल, पण विमानात बसल्याशिवाय राहायचं नाही. काय करायचं, परत आलो. खूप काम करायला लागलो. दिवसा बँकेची नोकरी, सकाळ संध्याकाळ, शनिवार रविवार, आणि 2-3-4 महिन्यानंतर मार्च एंड झाला. इन्शुरन्सचा मार्च एंड, सगळ्याच मार्च एंड तुम्हाला माहिती आहे. आणि खूप काम केलं तेव्हा मला 3,000 रुपये पगार होता आणि मला कमिशन मिळालं 11,000 रुपये. हे मार्च 84. तेव्हा तुमचा कोणाचा जन्म नव्हता. काय 84, 11,000 रुपये मिळाले. मला इतका आनंद झाला. 11,000 रुपये कधीच बघितले नव्हते. वन टाईम म्हणलं बस अभी ए बी दिन जाएंगे ना अच्छे दिन आएंगे. काय केलं म्हणजे एक आमच्या बँकेत हे दिला, अर्ज दिला. आणि तोपर्यंत आम्ही, माझं लग्न होऊन 3 वर्ष झालते. काय तोपर्यंत आम्ही थोडी कलाकारी केली होती. मला एक 11 महिन्याचा मुलगा झाला होता. म्हणजे मी, माझी मिसेस आणि मुलगा. शेवटी आम्ही ठरवलं LFC असती ना, LTC, 10 दिवसाची सुट्टी घेतली आणि औरंगाबादून हैदराबादला गेलो. तेव्हा काही विमान नव्हतं, ट्रेनने गेलो. आणि तो दिवस उजेडला 15 ऑगस्ट 1984. 15 ऑगस्ट 1984. पहिले सकाळी 7:30 वाजता हैदराबाद ते तिरुपती बुंग. काय हैदराबाद ते तिरुपती बुंग, तिरुपती ते मद्रास म्हणजे चेन्नई आताच बुंग, चेन्नई ते बेंगलोर आणि बेंगलोर ते पुणे. बुंग आणि बुंगच, दुसरं काहीच नाही. ते 11,000 रुपये मी हवेत फुकले. कारण आमच्याकडं मराठवाड्यातल्या पाटलांना पैसे मिळत नाहीत जास्त. जर मिळाले तर ते पैसे फुकतात. कशात, बिड्या फुकतील, सिगरेटी फुकतील, दारू फुकतील, नाही तर कला केंद्रावर जाऊन फेटे फुकतील. पण म्हणलं मला खाली नाही फुकायचे, मला फुकायचेत कुठं, हवेत फुकायचे. आणि मग असे फुकले. पण त्याच्यामुळे जो कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. मग इतकं काम केलं. 92 साली ब्रांच मॅनेजर होतो, 11,000 रुपये पगार होता. ती नोकरी सोडून दिली, नगरला गेलो, बिझनेस करायला लागलो. इन्शुरन्समध्येच काम केलं. मी सुरुवातीलाच म्हणलं मला 2 नंबरचं काम येत नाही, 1 नंबर सोडत नाही. मी 2094 ते 2014, 1994 ते 2014, 20 वर्ष त्या इन्शुरन्समध्ये, टर्म इन्शुरन्समध्ये काम केलं. नॉन रिफंडेबल टर्म इन्शुरन्स तुम्हाला कळतो की नाही मला माहीत नाही. म्हणजे ते जनधन योजनेमध्ये 20 रुपयात 2 लाख रुपयाचा इन्शुरन्स मिळतो. बँकेत खातं असेल तुमचं ते 31 मेला, 1 जूनला तुमच्या अकाउंटमधून जाते आणि तुमचा 2 लाखाचा विमा होतो. तेव्हा 60 रुपयात 1 लाखाचा होता. मी 20 वर्षात किती काम करावं. मी फक्त म्हणजे नगरला माझं हेड ऑफिस. पण मग त्याच्यानंतर फक्त महाराष्ट्र नाही, आंध्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, 17 ऑफिसेस, किती 5 राज्य आणि 47 लाख 47 lakhs लोकांना मी इन्शुअर्ड केलं. मी नाही केलं. आय हॅव नॉट सोल्ड अ सिंगल पॉलिसी. मी एजंट टाकून त्यांच्याकडनं करून घेतलं. त्यामधले 37,000
पण 37,000 कुटुंबामध्ये घटना घडल्या, त्यांना 45 करोड रुपये वाटले गेले, मिनिमम 1 लाख रुपये वाटले गेले. तेव्हा ऑनलाईन बँकिंग नव्हती. मी त्या इन्शुरन्सची LIC GICची फ्रँचायझी होती माझ्याकडं, कॉर्पोरेट एजन्सी होती, त्यांचं प्रोडक्ट विकत होतो मी, माझं काहीच नव्हतं. मी सेवा उद्योग करत होतो. आणि जेव्हा क्लेम झाले, डॉक्युमेंट दिले, त्यांनी चेक दिला, तो चेक आम्ही जाऊन गावागावामध्ये मारुतीच्या पारावर उभा राहून द्यायला लागलो. 37,000 कुटुंबापैकी बऱ्याच कुटुंबामध्ये माझं टार्गेटच होतं की विम्याची गरज सगळ्याला आहे, परंतु शेतकरी आहे, शेतमजूर आहे, महिला आहेत, ज्याच्यावर ही वेळ येते त्याला जाऊन विचारा. आज आम्ही पाहुणे रावळे येतं, रोज तुमच्याकडे येतील जातील, उद्या तुमच्याकडे वेळ उद्या कुणी येणार नाहीये, त्यांना पैशाची गरज आहे. म्हणून मी जेव्हा चेक द्यायचो गावातल्या मारुतीच्या पारावर उभा राहून, त्यात माय माऊली काय चेकला पाहिलं, हात लावल्यावरती रडायच्या ढसाढसा. काय मला म्हणायचं, तुम्हाला साहेब तुम्ही पाहुणे का रावळे, गावची का शिवसेना, तुम्ही लाख रुपये देता? त्यांना वाटायचं माझे पैसे येतं. तुम्ही आज 12 रुपये भरले तर कधी सांगता का की बा मी 12 रुपये भरलेत आणि मी मेलो तर तुला 2 लाख रुपये? कोणी सांगत नाही, त्याच्यात चहा पण येत नाही. पण त्या कुटुंबाला जो मदत मिळाली तिथं, मला असं वाटतं की त्या मायमाऊल्यांचा जो आशीर्वाद आहे, दुआ आहे, ती कशानेच कमी भरून निघणार नाही. मला जे इतकं प्रचंड यश मिळालं, मी काय सांगितलं, 16व्या वर्षी 7 किलोमीटरमध्ये होतो आणि 45व्या वर्षी मी 45 देश पाहिले. हे कशाच्या जोरावर झालं असेल? माझे कष्ट असतील, नो डाऊट कष्ट करावं लागतात, माझं स्मार्ट वर्क असेल, परंतु त्या परमेश्वराची कृपा, त्या माय माऊल्यांचे आशीर्वाद. त्याच्यानंतर माझे मुलं मोठे झाले. नगरला माझा मोठा मुलगा, मोठी सून डॉक्टर आहे, तारकपूर बसस्टँडसमोर लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. त्याच्यानंतर माझा छोटा मुलगा, मला 2च मुलगे आहेत, मुलगी नाही आहे, तो MBA झाला, म्हणजे BBA नगर कॉलेजच्या पहिल्या बॅचचा पहिला विद्यार्थी तो. नगरला डिवार्ट्स कॉमर्स कॉलेजला BBA झाल्यावर मुंबईला IIPMला त्यांनी MBA केलं, MBA मार्केटिंग केलं. लंडनला जाऊन त्यांनी MBA फायनान्स केलं. म्हणजे कारण त्याचे मी 30-35 रुपयात काम, म्हणजे महिना माझा जायचा आणि त्याच्या MBAसाठी 10 लाख रुपये खर्च केले. मी म्हटलं माझा बाप गरीब होता, काही चिंता नाही, तुझा बाप श्रीमंत आहे, कर खर्च पण शिक. तो शिकला, म्हणजे तो ICICI बँकेत होता, HDFC बँकेत मॅनेजर होता. पण ते नगरचे गाडेसर आहेत, शशिकांत गाडेसर, ते माझे व्याही आहेत. त्यांच्याशी 2015ला लग्न झाल्यावर त्यांची मुलं हॉटेल चालवतात म्हणून ते म्हणले हॉटेल टाका. हॉटेल 1, 2, 3 हॉटेल येतं, हॉस्पिटल आहे, म्हणजे माझा एक LPGचा गॅस पंप आहे, कमर्शियल बिल्डिंग आहेत, बाकी सगळं आहे, शेती वगैरे सगळं. पण मी गेल्या 8 वर्षापासून हे सगळ्यापासून निवृत्त झालेलो आहे, म्हणजे फायनान्शियली रिटायर आहे. मी फक्त सोशली काम करतो. माझ्या आईवडिलाच्या इच्छेखातर नगरला, तिथं आता सध्या सुवर्णम परेडच्या बाजूला मी रोज 200 लोकांना मोफत जेवण देतो. सिन्स लास्ट 6 इयर्स, 6 वर्षापासून रोज 200 लोकांना फुकट जेवण देतोय. काय, आणि सकाळी आमचं हॉटेल 3-4 स्टार आहे, तिथं कॉर्पोरेट क्लायंटला 250 रुपयाला ब्रेकफास्ट असतो. किती? 250 रुपयाला. 3000च्या पुढे रूम रेंट आहे, त्याच्यात असतो तो. पण त्यामधलीच म्हणजे उपमा, शिरा आणि पोहे, काय तीच क्वालिटी मी तिथं 10 रुपयाला देतो. किती रुपयाला देतो? 10 रुपयाला देतो. 5 रुपयात चहा, 10 रुपयात नाश्ता. आतमध्ये एक तंदुरी रोटी घेतली तर ती 30 रुपयाला आहे. किती? तुम्हाला इकडं पण 25 रुपयाला असेलच ना, 25 रुपयाला. मी 25 रुपयात 2 रोट्या, भाजी, वरण, भात हे सगळं 25 रुपयात देतो. तुम्ही आले, कुणी आले, कुणालाही देतो. पार्सल घ्यायचं असलं तरी जा, आणि दुपारी आलात तर तुम्ही फ्रीच आहेत. कोविडच्या काळामध्ये सगळीकडे बंद होतं, आमच्याकडे 125 स्टाफ होता. नरेंद्र मोदी सरांनी सांगितलं की आज रात्री 12 नंतरची गाडी तिकडं. आमचे 90 लोक अडकून पडले. मी म्हटलं आता काय करायचं? माझ्या आजोबांनी सांगितलं होतं की 1919ला कॉलरा प्लेग पटकीची साथ आलती आणि गावाचे गाव उद्ध्वस्त होत होते. तशीच परिस्थिती आलेली तुम्हाला माहिती आहे. आणि मग त्यामुळं काय झालं की म्हणजे मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, यांना काम दिलं पाहिजे, जेवायला तर द्यायचंच आहे, राहायला पगार बी द्यावा लागणार आहे. आम्ही व्हॉट्सॲपवरती निरोप पाठवला. व्हॉट्सॲपवरती तिथून 9 किलोमीटरवर जे कोणी असतील, ज्याला कुणाला जेवण पाहिजे असेल, टिफिन पाहिजे असेल, तुम्ही कळवा. 9-10 महिन्यामध्ये 54,000 टिफिन्स, 54,000 टिफिन्स. आमचं हॉटेल 58 लाख रुपयांनी तोट्यात होतं. पण तरी हस्तिमलभाई मुनत यांच्या हस्ते मी माझं अन्नछत्राचे उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे तर ते त्या काळात 54,000 डबे. हॉटेल म्हणलं तुमचा धंदा आहे, आज तोट्यात येऊ द्या, प्रॉफिटमध्ये येईल, मी खर्च करणार. 27 लाख रुपये मी खर्च केले. आणि त्या कोविडच्या काळामध्ये त्यांची थोडीफार भूक भागवायचा प्रयत्न केला. मी काही केलं नाही त्यात जास्त, बरं का. म्हणजे कारण माझ्या आईवडिलाचं स्मरणार्थ करतोय. माझ्या आईवडिलांनी जर शिकवलं नसतं तर आज माझ्या ठिगळावरती, सीटवरती 3-3, 4-4 ठिगळं असते.
मला शेतात काम करावं लागलं असतं. त्यांनी शिकवलं म्हणून मी हे सगळं करू शकलो, म्हणून त्यांचे उपकार जाणायचे. म्हणून मी माझं एक NB धुमाळ चॅरिटेबल फाउंडेशन आहे सर, त्याला मी माझे 1 कोटी रुपये डोनेशन दिलं मी माझं, आणि त्यामधून मला 1000 मुलं दत्तक घ्यायचे, अडॉप्ट करायचे, घरी नाही आणायचं. पण जे हुशार येतं, गरीब येतं, ज्यांना कुठली स्कॉलरशिप नाही, अशा मुलांना, हुशार गरीब आणि होतकरू मुलांना मी फायनान्शियली स्कॉलरशिप देतोय, तिथं थोडं थोडं देतोय. आणि त्यांना फक्त पैसे देऊन भागणार नाही. काय म्हणजे भुकेलेला जर जेवण दिलं तर 1 वेळची भूक भागेल, पण त्याला जर 2 पैसे कमवण्याची अक्कल दिली तर त्याची जन्मभराची भूक भागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो जो पिणार तो कर्तृत्वाने गुरगुरणार. म्हटलंय का नाही? शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असं त्यांनी सांगितलंय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. भाकरीनी तुमची एका वेळेची भूक भागेल, पण जन्मभराची भूक भागवण्याची ताकद या पुस्तकात आहे, या पुस्तकात आहे. म्हणून तुम्ही पुस्तक वाचाल तर वाचाल आणि समृद्धही व्हाल. बरोबर आहे? वाचाल तर वाचाल. जर तुम्ही वाचाल, पुस्तक वाचाल, जर पुस्तक वाचलं तर तुमचं मस्तक नीट होईल, आणि मस्तक नीट झालं तर कुणाच्याही पुढं गुलाम होणार नाही, नतमस्तक होणार नाही. व्हावं छत्रपती शिवाजीराजेच्या पुढं व्हावं, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढं व्हावं, APJ अब्दुल कलाम साहेबांच्या पुढं व्हावं, म्हणजे यांच्या पुढं व्हावं तिथं, परंतु आयऱ्या पुढं नाही. पण आपल्या महाराष्ट्रातले मुलं काय करतात मी पाहिलं सर. बिहार आणि UPचे मुलं आज IAS IPS टॉपर येतं. ते लक्षात घ्या. हरियाणाची मुलं म्हणजे रेसलिंगमध्ये नंबर 1 येतं. पंजाबचे मुलं म्हणजे मिलिटरीमध्ये, नेव्हीमध्ये, डिफेन्समध्ये, पण ते काय कॅप्टन आणि वरच्या गेटरमध्ये जात आहेत तिथं. गुजरातचे मुलं BBA करतात, MBA करतात, कॉमर्स शिकतात, काय करतात, उद्योजक होतात, मोठे पैसे कमवतात. आणि आमचे महाराष्ट्राचे मराठी लोक आज यांच्या नावाने जे, उद्या त्यांच्या नावाने जे. लक्षात आलं का? म्हणजे की आपल्या समाजाला राजकारणाची नाही, अर्थकारणाची आणि समाजकारणाची गरज आहे. म्हणून मला राजकारण आवडत नाही, अशातला प्रकार नाही. ते त्या जागेवर मत देण्यापुरतं फक्त करावं. पण मराठी माणसांनी, या तरुणांनी फक्त स्वतःचा राग जर आला तर ते काहीही करू शकतात. आणि म्हणून हे करण्यासाठी तुम्हाला मला एकच सांगायचं आहे की तुम्ही ज्ञानी बना. ज्ञान हा यशाचा मूळ मंत्र आहे. म्हणजे मी हे कशाच्यामुळे करू शकलो ते फक्त आणि फक्त या शिक्षणाच्या द्वारे. म्हणून शिक्षणमध्ये ऑप्शन नको. तुम्ही जे शिकताय ते नोकरीसाठी नाही, डिग्रीसाठी नका शिकू, यशासाठी शिका. तुमचा गोल, तुमचं लक्ष, जसं अर्जुनाला फक्त पक्षाचा डावा डोळा दिसत होता, तुम्हालाही तुमचं करिअर दिसलं पाहिजे. ऑप्शन नको. म्हणजे स्वामी विवेकानंदाची जयंती आली 12 तारखेला. स्वामी विवेकानंद परीक्षेला गेले, 60 मार्काचा पेपर होता, त्याच्यात सूचना होती कोणतेही 50 सोडवा. विवेकानंदांनी प्रश्नपत्रिका सोडली आणि खाली उत्तर दिलं, 60 पैकी कोणतेही 50 तपासा. काय सांगितलं? नो ऑप्शन. आजकालचे पोरं म्हणतात सर या सेमिस्टरला काय ऑप्शनला ठेवलं तुम्ही ते सांगा. काय ठेवलंय तिथं? ऑप्शन असेल तर, म्हणजे रामायण मालिका बघितली असेल तुम्ही, पाहिली ना? त्याच्यामध्ये लक्ष्मणाला ती हस्ती लागती, मग म्हणतात की ती जडीबुटी आणायची. कुठे ती कुठं? हिमालयात हे रात्रीतून जाऊन यायची. तेव्हा काय रॉकेट होतं, विमान होतं. मग काय केलं? हनुमानाला बोलवलं, इकडे ये. हनुमानाला म्हणे तुला जायचंय, ती जडीबुटी आणायची. ते म्हणे ठीक आहे. तो गेला, ती मोठी स्टोरी ती. गेला, तिथं गेला, सगळंच लुक 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 होतंय. तुम्ही पाहिलं ना ते? कोणती जडीन कोणती बुटी? आता काय करायचं प्रश्न पडला. त्यांनी लगेच काय केलं? व्हॉट्सअप कॉल लावला. व्हॉट्सअप कॉल लावला असेल का तरी? ऑप्शन नाही. हात घातला खाली द्रोणागिरीच्या. सगळ्यात जास्त फोटो आपण बघतो ना हनुमानाचे, ते घेतला आणि रातोरात आला. म्हणला कोणती जडी का कोणती बुटी यायची घ्या, पण माझ्या लक्ष्मणाला. बरोबर आहे तिथे. तुम्ही ऑप्शन ठेवू नका. तुम्ही अजिबात ऑप्शन ठेवू नका. ठेवायचं असेल तर, म्हणजे आता आपण बघा आजकालचे तरुण पोरं आहेत, तुम्ही थोडे जरा संयम, वेळेचं महत्त्व जरा जाणा. सिग्नल काही सेकंदाचे असतात, तरी काही तरुण पोरं एक तर सिग्नल तोडतात. काय करतात ते सिग्नल तोडून तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालता किंवा दुसऱ्याचा जीव धोक्यात घालता, किंवा 100-500 रुपयाचं कदाचित तुम्हाला दंड लागेल. कदाचित तुम्ही श्रीमंत बापाचे पोरं असताल, दंड भरायला तुम्हाला काही वाटत नसेल तिथं. पण असं करू नका. वेळेचं महत्त्व जाणा. वेळेचं म्हणजे कदाचित तिथं वेळ तुम्हाला नसतो आणि इथे एखादा मित्र म्हणला चल तुला मिसळ खाऊ घालतो,
तर आपण तास 2 तास व्हायला घालतो. किंवा एखादी मैत्रीण म्हणली ए चल मला भजे खाऊ घाल, तर तास 2 तास तुम्ही देता का नाही? मग तिथं देता तर इथं का देत नाहीत? यासाठी तुम्हाला सांगतो, म्हणजे अशा वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे, काय तुमची नजर कशी पाहिजे, नजर कुठं पाहिजे तिथं, म्हणजे की जर तुम्हाला म्हणजे म्हणजे त्या अर्जुनाला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसत होता, तुम्हालाही डोळा दिसतो, पण कुणाचा, तिचा का? असे जर तिचे आणि त्याचे डोळे बघत असताल तर तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच. तुम्हाला जर डोळेच पाहिजे असतील तर त्या मायबापाचे बघा, ज्यांनी रात्रंदिवस कष्ट केलेत आणि तुम्हाला पैसे देऊन दिलेले. माझा भाऊ, माझा लाल, माझी ताई उद्या मोठं होणारे, आमचं नाव काढणारे तिथं. आणि तुम्ही जर असा फालतूपणा करत असताल, या मोबाईलचा उपयोग म्हणजे मिनिमाइज करा. मी तर खूप सांगतोय की बा या पोरांना 18 वर्षापर्यंत देऊच नका मोबाईल तुम्ही, कारण त्याचे नुकसान खूप होते. म्हणजे त्या मोबाईल म्हणजे कसं आहे, मला मोबाईल म्हणजे तुमचं डोकं म्हणजे मोबाईल आहे आणि मेंदू म्हणजे सिम कार्ड आहे. त्याच्यामध्ये काय फीड करायचं, काय सेव्ह करायचं हे कोण ठरवणार? तुम्हीच ना. म्हणजे बाप देतोय, पैसे देतोय डेटा विकत घ्यायला, तुम्ही त्या उघडे नागडे फोटो फालतू गोष्टी जर तुम्ही फीड करत असताल तर तुमच्यासारखे नालायक फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात. म्हणून यापासून सावधान राहा. हे तुम्ही स्मार्ट आहात तितकंच म्हणजे या व्यसनापासून दूर राहा. म्हणजे ड्रीम11 काय ते कोणती रमी, हे झटपट श्रीमंत व्हायच्या मागं लागू नका. म्हणजे क्वालिटी इज नेव्हर अन ॲक्सिडेंट, इट इज ऑलवेज द पार्ट ऑफ इंटेलिजंट एफर्ट्स. यश पाहिजे ते आपल्याला परमनंटली पाहिजे, त्यासाठी संघर्ष करावाच लागेल, संघर्ष करावाच लागेल. कारण असं म्हणतात की जीवन का इम्तिहान आसान नहीं होता, जीवन का इम्तिहान आसान नहीं होता, और बिना संघर्ष किए बिना कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़ी की मार तब तक पत्थर भी भगवान नहीं होता, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. म्हणून कष्ट करायला लागा, कष्ट करायला लागा. कष्टाने माणूस मरणार नाहीये. हार्डवर्क कमी पण स्मार्ट वर्क करायला सुरुवात करा. आणि तुमच्या जे चांगलं जर कर्म केलं तर तुम्हाला निश्चितपैकी चांगलं फळ तुम्हाला मिळू शकतं. त्या फळासाठी, तुमच्या कर्मासाठी आणि तुमच्या भवितव्यासाठी, कारण तुम्ही खूप मोठं व्हावं. तुमच्या आईवडिलाचं, या कॉलेजचं आणि या मंडळीने जे प्रयत्न केलेत मला इथं बोलवण्याचं, माझ्याकडनं 1% कदाचित, मला माहिती आहे की इथं 200-300 विद्यार्थी असतील, त्याच्यापैकी काही मुलांनी जर मनावर घेतलं तर माझ्यासारखा खेडेगावातला मुलगा, आता तर नॉलेज इज फ्री, फ्री आहे, फ्री. आमच्या वेळेस फ्री नव्हतं, आता तुम्हाला फ्री आहे. त्याचा योग्य उपयोग केला तर तुम्ही जीवनात खूप 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 मोठे होताल. ते मोठे होण्यासाठी आणि तुमच्या यशासाठी मी माझ्यातर्फे कोटी कोटी शुभेच्छा देतो. आज सर मी पुस्तक एकच तुम्हाला देतोय, पण कुणी आमचे सर आले तर मी त्यांच्याजवळ नक्की दिलं, नाही तर मी आलो तर नक्कीच घेऊन गेल. तुमच्या वेळेस, पुढच्या वेळेस कदाचित पुढं जगलो असलं तर परत येण्याचा योग आला तर निश्चित तुमच्या पुढं नाही पण बाकीच्यांपुढं निश्चित येण्याचा प्रयत्न करेल. हे पुस्तक देईल, हे पुस्तक तुम्ही वाचा. तोपर्यंत जर तुम्हाला वाचायचं असेल तर यूट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टावर कमी आहे, पण यूट्यूबवर 100पेक्षा जास्त व्हिडिओ ओनली फॉर सक्सेस येतं. अनेक शाळामधून या पुस्तकातले मंत्र येतं, ते मंत्र वाचून दाखवले जातात. म्हणजे प्रार्थनेच्या वेळेस वाचून दाखवले जातात. आता तुमची प्रार्थनाच होत नाही, त्यामुळे तुम्हाला कोण वाचून दाखवणार? पण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी, असं स्वामी समर्थांनी म्हटलं होतं. आता तुमच्याच पाठीमागे तुम्ही आहात. त्यासाठी तुम्हाला प्रचंड यश मिळावं, त्यासाठी मी आपली रजा घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. थँक्यू.